सर स्क्रीनला विजिबल आणि आवाज नाहीये काही अजून. सर स्क्रीन शेअर नाही झालाय. करतो 1 मिनिट हा. येस सर झाला. 1 मिनिट हा. 1च मिनिट. आता दिसतंय व्यवस्थित? आवाज येतोय? हो सर येतोय. ओके ओके. येस. काय आहे? त्यांच्याकडे बांगरे सर. बांगरे सर. सर प्लीज स्टार्ट करा सेशन. करतो. येस. ओके. Good morning everybody. Honorable JC sir and colleague officers. Today we are going to see the different aspects of GST return scrutiny. This presentation is being planned so as to cover all the aspects of GST return scrutiny cases, covering the generation of the cases, preliminary actions to be taken, legal provisions, scrutiny parameters, discussion of scrutiny parameters, then the general process flow to be followed, guidelines for conducting repeat scrutiny, and updating the cases in feedback module, as well as we are going to see the timeline. Okay. माझा आवाज पूर्ण येतोय व्यवस्थित? मकरंद हो सर? सर येतोय. येतोय सर येतोय. प्रेझेंटेशन पण दिसतंय ना व्यवस्थित? काय अडचण नाहीये? हो सर. नाही नाही काही अडचण नाही सर. हा 1च मिनिट हा. मला थोडंसं जरा ऍडजस्ट करू दे. 1च सेकंद. येस. ओके. तर बेसिकली हे ट्रेनिंग पेक्षा आपण असं म्हणूया की इट इज अ डिस्कशन ऑफ द केसेस. आता स्क्रुटिनी केसेस म्हणजे काय हे थोडंसं आपण आधी बघणार आहोत. आपण अगदी बेसिक पासून आज डिस्कशन करणार आहोत की कसं झालंय की आपण हा स्क्रुटिनीचा एक्सरसाइज सुरू केलेला आहे, पण मे बी त्यातल्या ज्या काही फायनल ऍस्पेक्ट्स आहेत ते आपल्याला त्याकडे आपलं लक्ष गेलेलं नाही किंवा लक्ष द्यायचं राहून गेलेलं आहे. तर ते सगळे ऍस्पेक्ट्स आता आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला काय काय अडचणी येतात ते पण आपण डिस्कस करणार आहे. ओके. सो द फर्स्ट थिंग इज जनरेशन ऑफ द केसेस. ओके. येस. आता जनरेशन ऑफ द केसेस जे आहे त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की EIU एक मेल दिलेला आहे जून 21 मध्ये आणि त्याच्यामध्ये केस लिस्ट दिलेली आहे आणि 15 पॅरामीटर दिलेले आहेत. स्लाइड्स पुढे जात आहेत ना? काय अडचण नाही ना मकरंद सर? हो हो जात आहेत सर. जात आहेत ना? ओके. सिलेक्शन ऑफ GST रिटर्न असं दिसतंय ना? हो सर. ओके ओके. येस. जस्ट टू चेक. हा ठीक आहे. तर EIU काय केलेलं आहे की मेल दिलेला आहे जून 21 मध्ये ज्याच्यामध्ये केस लिस्ट दिलेली आहे आणि पॅरामीटर्स पण दिलेले आहेत. आता हे सगळ्या ज्या केसेस आहेत दे आर अपलोडेड ऑन द फीडबॅक मॉड्यूल. फीडबॅक मॉड्यूलवर अपडेट करून त्याचा फीडबॅक तिथंच देणं अपेक्षित आहे की जी एंड प्रोसेस तुम्ही आता 10 मिनिटापूर्वी बघितलेली आहे. आता ह्या ज्या केसेस आहेत ह्या वेगवेगळ्या डेटा अनालिसिस करून जनरेट झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल GSTR 3B असेल, GSTR 1 असेल, 7, 8, 9 ई-वे बिल, रजिस्ट्रेशन डिटेल्स, कॅन्सलेशन डिटेल्स, हे सगळे लक्षात घेऊन काही पॅरामीटर डिझाईन केलेले आहेत
EIU आणि त्या पॅरामीटरच्या अनुषंगाने आपल्याला ह्या केसेस दिलेल्या आहेत. त्याचं एक पहिलं सर्क्युलर पण काढलेलं आहे 6A नावाचं. थोडासा माईक चालू असेल तर प्लीज कमी करा. 6A 2021 असं एक सर्क्युलर आहे आणि त्या सर्क्युलर मध्ये तरी माईक चालू दिसते. ओके, ठीक आहे. तर त्या 6A 2021 या सर्क्युलर मध्ये डिटेल इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की पॅरामीटर कुठले आहेत, ते व्हेरीफाय कसे करायचे आणि इन्स्ट्रक्शन शीट पण दिलेली आहे आणि त्या इन्स्ट्रक्शन शीटच्या आधारे आपल्याला ते पॅरामीटर्स व्हेरीफाय करायचे आहेत. हा जो फीडबॅक आहे हा फीडबॅक मॉड्यूलला अपडेट करायचा आहे जेणेकरून त्याचा रिअल टाइम डेटा कमिशनर ऑफिसला अवेलेबल राहील. आपल्याला ज्या केसेस आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय काय ऍक्शन आपण सुरुवातीला करायचे आहेत ते आधी आपण बघूया. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे बेसिकली जो डेटा अनालिसिस केलेला आहे तो GSTR 3B, GSTR 1 आणि GSTR 9 ह्या 3 बेसिक रिटर्न्सच्या आधारे हा केलेला आहे आणि एका सर्टन डेटला ते मॅचिंग केलेलं आहे. त्याच्यामुळं काही वेळेला काय होतं की EIUने जो डेटा दिलेला आहे त्याच्यापेक्षा तुमच्याकडे असलेल्या फिगर वेगळ्या असू शकतात, बरोबर. काही वेळेला काय होतं की EIUने डेटा अनालिसिस केल्यानंतर व्यापाऱ्यांनी अॅन्युअल रिटर्न भरलं तर त्याचे पॅरामीटर किंवा त्याचे डिटेल्स हे त्या पॅरामीटर मध्ये जे तुम्हाला EIUने डिटेल्स दिले त्याच्यामध्ये येणार नाही. So first thing to check is consider the annual return as EIU may not have considered it while generating the discrepancies. हे कशाच्या बाबतीत आहे? लेट फायलर ऑफ अॅन्युअल रिटर्न्स. त्यानंतर BO सिस्टीम ही कायम अपडेट होत राहते. आपल्याला माहिती आहे की 2A जे आहे GSTR 2A मॅचिंग स्टेटमेंट तर ते कायम अपडेट होतं, रिअल टाइम आहे. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा डेटा कम्युनिकेटेड बाय EIU आणि डेटा अवेलेबल ऑन द बॅक ऑफिस पोर्टल ह्याच्यामध्ये फरक येऊ शकतो. तर तो तुम्ही त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की द प्रॉपर ऑफिसर हॅज टू कन्सिडर द डेटा ॲज पर BO सिस्टीम. त्यानंतर ऍडिशनल इश्यूज काही समजा लक्षात आले तर ते सुद्धा आपल्याला रिटर्न स्क्रुटिनीमध्ये इन्क्लूड करता येतात. ऍडिशनल इश्यूज अदर दॅन द इश्यूज कम्युनिकेटेड बाय EIU प्रोव्हाइडेड द approval of concerned joint commissioner has to be taken for additional issues only. त्यानंतर काही वेळेला काय असतं की हे जे इश्यूज आहेत ते पार्टली किंवा फुल्ली कंप्लाय झालेले असतात तर त्याचं म्हणजे पूर्वी आता आपल्याला RFR केसेस आहेत तर त्याच्यामध्ये पण अशाच प्रकारचे इश्यूज कम्युनिकेट झालेले होते. मे बी आपण त्याच्यावर पुढे ऍक्शन घेतलेले आहे, DRC 7 इश्यू केलेला आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही ते व्हेरीफाय करून बॅलन्स इश्यू साठी प्रोसिडिंग करावं असं आपल्याला सांगितलेलं आहे. ते आपण डिटेल बघणार आहोत. त्याच्यासाठी एक वेगळं सर्क्युलर पण डिपार्टमेंटनी इश्यू केलेलं आहे. आणि मग जे काही नोटीस जे काही इश्यूज आलेले आहेत ते व्हेरिफिकेशन नंतर कन्फर्म करून द ऑफिसर हॅज टू इश्यू नोटीस आणि त्या नोटीस मध्ये त्यांनी पूर्ण पॅरामीटर काय आहे, त्याचे डिटेल्स काय आहेत आणि रिझन फॉर डिसअलाउन्स काय आहे हे सगळं आपल्याला तिथे कम्युनिकेट करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉसिबिलिटी अशी आहे की GST ऑडिटला ज्या केसेस सिलेक्ट झाल्या आहेत त्यातल्या काही केसेस स्क्रुटिनीमध्ये पण रिफ्लेक्ट होत आहेत. तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ऑडिट ज्यामध्ये इनिशिएट करत आहोत आपण तर त्या केसमध्ये स्क्रुटिनीसाठी नोटीस इश्यू करू नका. द स्क्रुटिनी पॅरामीटर्स विल बी कव्हर्ड ड्युरिंग द व्हेरिफिकेशन ऑफ द बुक्स ऑफ अकाउंट्स इन GST ऑडिट प्रोसेस. हे आहे बॅकग्राऊंड की आपल्याला काय काम आलं, कसं आलं. आता आपण थोडंसं लीगल प्रोव्हिजन्स बघूया. माझं जर बोलणं फास्ट होत असेल, काही अडचण असेल किंवा काही म्हणजे काही मुद्दे लक्षात आले नाही तर मला तिथल्या तिथं थांबवा. आपण शक्यतो हे इंटरॅक्टिव्ह सेशन करायचा प्रयत्न करूया. हा येस
ऍडिशनल इश्यूज साठी कुठला सर्क्युलर म्हणाला तुम्ही? ऍडिशनल इश्यूज साठी 11A ऑफ 2021 हे सर्क्युलर आहे. आपण प्रेझेंटेशनच्या शेवटी डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू सर. तर तुम्ही जर का सेक्शनल प्रोव्हिजन बघितले तर एकदम सोपे आहे. म्हणजे आपल्याला काय होतं की लीगल प्रोव्हिजन किंवा असं काहीतरी कायदेशीर तरतुदी असं काहीतरी वाचलं की आपल्याला काय वाटतं की हे काहीतरी भयंकर आहे आणि मग आपण त्याच्या वाट्याला जात नाही. पण लीगल प्रोव्हिजन बघितलं तर ह्याच्यामध्ये एक छोटासा सेक्शन आहे आणि एक छोटासा रूल आहे. ह्याच्या पलीकडं स्क्रुटिनी म्हणून कुठल्याही लीगल प्रोव्हिजन नाही. आपण एक थोडक्यात बघूया काय म्हटलेलं आहे. बघा, पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलंय, प्रॉपर ऑफिसर मे स्क्रुटिनाइज द रिटर्न अँड रिलेटेड पर्टिक्युलर्स furnished by the registered person to verify the correctness of the return and inform him the discrepancies noticed. म्हणजे प्रॉपर ऑफिसर म्हणजे आपण सगळे ज्युरिस्डिक्शनल ऑफिसर रिटर्नची स्क्रुटिनी करून रिलेटेड पर्टिक्युलर्स व्यापाऱ्यांनी जे फर्निश केलेले आहेत त्याचं व्हेरिफिकेशन करून आपण त्यांना डिस्क्रिपन्सी त्रुटी सांगू शकतो आणि त्यांनी त्याच्यावर एक्सप्लेनेशन देणं अपेक्षित आहे. एक्सप्लेनेशन जर ऍक्सेप्टेबल असेल तर इश्यू ड्रॉप होतील. एक्सप्लेनेशन जर ऍक्सेप्टेबल नसेल किंवा इट इज नॉट फर्निश्ड विदिन अ पिरियड ऑफ 30 days तर मात्र आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्शन त्याच्यावर घेऊ शकतो. एक तर आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑडिटला ती केस सिलेक्ट करू शकतो अंडर सेक्शन 65 किंवा आपण 73-74 डिमांड अँड रिकव्हरी सेक्शन इन्व्होक करू शकतो किंवा आपण स्पेशल ऑडिट्स घेऊ शकतो अंडर सेक्शन 66 अँड 67. ओके, ह्याच्यामधला जनरल प्रेफर्ड रूट आहे 73 आणि 74 डिमांड अँड रिकव्हरी सेक्शन. तर तुम्ही लीगल प्रोव्हिजन बघितले तर हे एवढेच आहेत. ह्याच्या पलीकडे स्क्रुटिनी ऑफ केसेस म्हणून लीगली काहीही प्रोव्हिजन्स केलेल्या नाही. विल सी द रूल. रूल पण एकदम सिंपल आहे, काही अवघड नाहीये. व्हेअर एनी रिटर्न फर्निश्ड बाय रजिस्टर्ड पर्सन इज सिलेक्टेड फॉर स्क्रुटिनी, ओके, स्क्रुटिनाइज करेल अँड ही शॅल इश्यू अ नोटीस टू द सेड पर्सन इन फॉर्म GST ASMT 10. बरोबर, म्हणजे आपण जे स्क्रुटिनी केसेस मध्ये ASMT 10 च्या नोटीस काढतो त्या ह्या बेसवर काढत आहोत. इन्फॉर्मिंग हिम ऑफ सच डिस्क्रिपन्सी अँड सिकिंग एक्सप्लेनेशन नॉट एक्सिडिंग 30 days. ओके, म्हणजे ASMT 10 जे तुम्ही काढलेलं आहे त्याला 30 दिवसापेक्षा जास्त मुदत द्यायची नाहीये. एक्स्ट्राऑर्डिनरी केसेस मध्ये यू मे ग्रँट फर्दर पिरियड फॉर सबमिटिंग द रिप्लाय. एवढंच आहे. फक्त व्हेअर एव्हर पॉसिबल क्वांटिफाईंग द अमाऊंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट अँड एनी अदर पेएबल इन रिलेशन टू सच डिस्क्रिपन्सी. म्हणजे नुसतं त्याला इश्यू पॉइंट आउट करून सोडून द्यायचे नाहीये, तर यू हॅव टू क्वांटिफाय द टॅक्स ऑल्सो. रूल 99 चा दुसरा सब रूल 99(2). Registered person may accept the discrepancy and pay tax, interest and any other amount and inform the same or furnish an explanation in form GST ASMT 11. ओके, म्हणजे व्यापार तुम्ही जे कम्युनिकेट केलेले डिफेक्ट्स आहेत ते व्यापाऱ्यांनी जर ऍक्सेप्ट केले तर त्यांनी ASMT 10 द्यायचा आहे ऑनलाईन. आणि जर व्यापाऱ्यांनी एक्सप्लेनेशन जे दिलेलं आहे ASMT 11 द्यायचं आहे ऑनलाईन आणि ASMT 11 मधलं जर एक्सप्लेनेशन आपल्याला मान्य झालं प्रॉपर ऑफिसरला तर इश्यू क्लोज होतील आणि त्याला एक ऑर्डर दिली जाईल, क्लोजर दिलं जाईल GST ASMT 12. दॅट्स इट. एवढेच सेक्शन आहे. आपल्याला उगीच घाबरायला होतं की ते स्क्रुटिनी म्हणजे काहीतरी वेगळं आहे. फक्त ह्याच्यामध्ये एक इश्यू म्हणा किंवा एक प्रॉब्लेम म्हणा असा आहे की हे जे स्क्रुटिनी पॅरामीटर्स आहेत ते जनरल सगळ्या त्याच्या रिटर्न किंवा जनरल डॉक्युमेंटशी रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे मग तुम्हाला ITC प्रोव्हिजन्सचा वापर आहे तिथे, आउटवर्ड लायबिलिटी कशी डिस्चार्ज केली जाते त्याचा वापर आहे, इंटरेस्ट प्रोव्हिजन्स आहेत,
म्हणजे थोडक्यात रिलेटेड प्रोव्हिजन्स तुम्हाला थोड्या अभ्यास करायला लागतील, पण स्क्रुटिनीच्या प्रोव्हिजन्स ह्या एवढ्याच आहेत. याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? प्रोसिजरल ऍस्पेक्ट आपण सगळे बघणार आहोत, त्यामुळे प्रोसिजरल ऍस्पेक्ट बद्दल तुम्ही काही काळजी करू नका, आपण फार डिटेल बघणार आहोत. पण जे लीगल फ्रेमवर्क आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहेत का? नसतील तर आपण पुढे जाऊ. ओके, वी आर गोइंग टू डिस्कस द स्क्रुटिनी पॅरामीटर्स वन बाय वन. काही पॅरामीटर एकदम सोपे आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण तुम्ही नुसतं वाचलं तरी कळेल. बघा आता एक लक्षात घ्या की फीडबॅक मॉड्यूलला त्यांनी पॅरामीटर नंबर वेगवेगळे दिलेले, स्टार्टिंग फ्रॉम 69 टू 83, आणि पॅरामीटर 1, 2 वगैरे म्हणतोय त्या इट इज फॉर आवर अंडरस्टँडिंग. यू हॅव टू recognize the parameter as per the number given in the feedback module. ओके, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एक पॅरामीटर घेऊया, पॅरामीटर नंबर 1 और 69. Ineligible ITC claimed from non-genuine taxpayers whose RC is cancelled ab initio. आपल्याला आता नॉन जेन्युइन टॅक्सपेयरचा फॉलोअप आहे की त्यामध्ये जे नॉन जेन्युइन आढळलेले आहेत, those who are not operating from their places of business, तर त्यांचे आपण आरसी ab initio कॅन्सल केलेले आहेत. तर अशा व्यापाऱ्यांच्या GSTR 1 मध्ये समजा त्यांनी काही टर्नओव्हर दाखवला असेल आणि अकॉर्डिंगली त्याच्या रेसिपियंटनी जर का काही ITC क्लेम केलेला असेल, तर तो ITC आपल्याला रिव्हर्स करायला पाहिजे, कारण द रजिस्ट्रेशन ऑफ द सप्लायर हॅज बीन कॅन्सल्ड. सो व्हेरी क्लिअर कट पॅरामीटर. तुम्हाला फक्त तो डीलरचं आरसी कॅन्सल झालेला आहे का हे अजून एकदा खातरजमा करायची आहे, आणि दॅट मच ITC इज नॉट अलाउएबल टू द डीलर. या पॅरामीटर मध्ये काही अँबिग्युटी यायची शक्यता नाही. ओनली रिमोट पॉसिबिलिटी इज देअर की बाबा त्याचा आरसी रिस्टोर झाला असेल नंतर. शक्यता फार कमी आहे, कारण हा नॉन जेन्युइन टॅक्स पेयर आहे, त्यामुळे त्याचा आरसी जरी रिवोक झाला असेल तर तुम्ही ते आधी व्हेरीफाय करा फॅक्ट्स, आणि मग तुम्ही अलाउ करायचा विचार करा. शक्यतो या पॅरामीटर मध्ये डायरेक्ट डिमांड येणार, याच्यामध्ये काही व्हेरिफिकेशनचा ऍस्पेक्ट नाही. त्यानंतर दुसरा पॅरामीटर आहे 70 ऍज पर फीडबॅक मॉड्यूल. काय पॅरामीटर आहे बघा, एक्सेस आउटवर्ड टॅक्स इन GSTR 1 कम्पेअर्ड टू GSTR 9 और GSTR 3. आता ह्याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की GSTR 9 जिथे फाईल केला असेल तिथे GSTR 9 चा डेटा घेतला जाईल, आणि जिथे GSTR 9 फाईल केलेला नाही तिथे GSTR 3B चा डेटा घेतला जाईल. आणि ही कंपॅरिझन आहे अशाच पिरियडसाठी की ज्या पिरियडसाठी GSTR 1 आणि 3B करस्पॉन्डिंग 3B हे सगळे अवेलेबल आहे. म्हणजे एखादा 1 नाही, एखादा 3B नाही, तर तसे इयर्स कंपॅरिझनला घेतलेले नाही. म्हणजे डेटा आलेला आहे हा एकदम कॉन्क्रीट डेटा आहे. काय केलेलं आहे व्यापाऱ्यांनी, GSTR 1 मध्ये जास्त टॅक्स दाखवलेला आहे, आउटपुट टॅक्स, आणि 3B ला लायबिलिटी कमी डिस्क्लोज केलेली. आता ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला एकतर हे परत एकदा GSTR 1 आणि 3B किंवा 9 बरोबर व्हेरीफाय करून घ्यायचंय की बाबा त्या फिगर्स, या पॅरामीटर कम्युनिकेट केलेल्या फिगर्स आणि ऍक्च्युअल आत्ताच्या बॅक ऑफिसच्या फिगर्स या बरोबर आहेत का हे पहिल्यांदा हे कन्फर्म करायचं. त्यानंतर काय करायचं आहे की त्यांनी आता डीलर तुम्हाला सबमिशन करेल, तुम्ही SMT 10 काढलेले आहे, SMT 11 मध्ये ही विल फाईल द रिप्लाय. तर तो काही कारण देईल किंवा मी हे इनवॉइसेस या 3B ला घ्यायचे राहिले होते, मग मी ते नंतर दिले, किंवा मग मी ते नंतर दुसऱ्या वर्षी दाखवले. तर हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायला लागेल. मग त्यावेळी त्याचं आउटवर्ड सप्लाय रजिस्टर बघायला लागेल, GSTR 1 बघायला लागेल, GSTR 3B बघायला लागेल. काही कंडिशन मध्ये हे जे एक्सेस टॅक्स आहे तो पे पण केलेला आहे. काही वेळेला ऑडिट मध्ये CAनी त्यांना ऍडवाइस केलेला आहे आणि अकॉर्डिंगली त्यांनी DRC 3 फाईल केलेला आहे. तर यू हॅव टू व्हेरीफाय ऑल दोज डिटेल्स. पण हा सुद्धा पॅरामीटर एकदम कॉन्क्रीट आहे की 1 मध्ये जास्त टर्नओव्हर दिसतोय, 3B मध्ये कमी दिसतोय. आणि
जर का व्यापारी तुम्हाला म्हणायला लागला की बाबा मी ह्या जीएसटीआर 3B ला समजा जुलैच्या नाही दाखवला, पण मी तो मार्चच्या 3B ला दाखवला, तर हे पण म्हणणं तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल कसं, की आपण जर का जीएसटीआर 9च्या फिगर घेत असू तर त्या अॅन्युअल फिगर्स आहेत, मग त्याच्यामध्ये मन टू मन व्हेरिएशन ऑलरेडी कव्हर झालेलं असणार. त्याच्यामुळे ह्या बेसवर तुम्ही त्याचं रिप्लाय पूर्ण बघणं अपेक्षित आहे. सिंपल पॅरामीटर आहे. तिसरा पॅरामीटर जो आहे तो पॅरामीटर नंबर 71 ऍज पर फीडबॅक. हो येस हॅलो सर, बोला ना. हा बोला की. हॅलो तानाजी गायकवाड बोलतोय मी. हा तानाजी बोला ना. हा बोला. सर आता रॉंगली सेल पंच झाला असेल तर त्याच्या बाबतीत काय डिसिजन घ्यायचा? कारण माझ्या एका ह्याच्यामध्ये मार्च 18 मध्ये बाय मिस्टेक रॉंगली सेल दाखवला, म्हणजे चुकून पंच झाला असेल जीएसटीआर 1 मध्ये, आणि 3B मध्ये म्हणजे तो दिसत डिफरन्स कमी आहे तेवढ्यानं दिसतो. तर अशा वेळेला काय डिसिजन घ्यायचा? तुम्ही व्हेरीफाय करायला लागेल ते की खरंच रॉंगली पंच झाला आहे का. हा सर, मग मी काय केलं ऍक्च्युली, त्याचे व्हॅट मधला ऑडिट रिपोर्ट त्याचा दाखवलेला असेल, नंतर त्याने 3B मध्ये दाखवलेलं असेल, आणि जो रॉंगली पंच झालाय याचा बरोबर डिफरन्स काढला तर तो बरोबर 24 लाखाचा डिफरन्स येत होता, की त्याच्यावरचा तो 2,60,000 रुपये 1,30,000 आयजीएसटी सीजीएसटी असं मिळून ते येत होतं. तर मग आपल्याला तसं रॉंगली पंच झाला काय दुसरं नाही, त्यामध्ये दोन गोष्टी आहेत की तुम्ही त्याचा आउटवर्ड सप्लाय रजिस्टर पण व्हेरीफाय करायला पाहिजे. नुसत्या ऑनलाईन फिगर उपयोग नाही, त्याचं पूर्ण आउटवर्ड सप्लाय रजिस्टर व्हेरीफाय करा. रिझनिंग बघा की खरंच रॉंगली असेल तर सीएचं सर्टिफिकेशन पण घेऊन ठेवा की बाबा हा बॅलन्स शीटला एवढाच टर्नओव्हर आहे आणि हा जो काही R1 मध्ये दाखवलेला आहे इट वॉज रॉंगली एंटर्ड. आणि मग असं जर सगळ्या पद्धतीनं तुमची खातरजमा झाली तर तुम्ही तो अलाउ करू शकता. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक का गोष्टीची खातरजमा करायला लागेल की ज्या सप्लायरसाठी त्यांनी जास्त टर्नओव्हर दाखवलेला आहे, ज्या कस्टमरसाठी सॉरी, तर त्यांनी किती सेटअप क्लेम केलेला आहे हे पण एकतर तुम्ही सिस्टीमवरनं खातरजमा करा, किंवा म्हणजे सिस्टीमवरनं कशी करता येईल तर तुम्ही त्याचा 2A बघू शकता. 2A मध्ये सेम रिफ्लेक्ट झालेला असेल, मग 3B ला जर त्या सप्लायर त्या कस्टमरनी कमी सेटअप क्लेम केला असेल तर तुम्ही अलाउ करू शकता. जर नाही तर अगदी मोठी अमाऊंट असेल तर तिथे क्रॉस व्हेरिफिकेशन साठी तुम्ही पत्र पाठवू शकता. म्हणजे नुसतं व्यापाऱ्यांनी सांगितलं की माझं इथे जास्त दाखवलेलं आहे चुकून आणि 3B मध्ये कमी दाखवलंय, तर ते व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ऍक्सेप्ट करू नका. येस सर, येस. ओके ओके. आपण पुढचा पॅरामीटर बघूया. 71 ऍज पर फीडबॅक मॉड्यूल. सिंपल पॅरामीटर आहे. हा पॅरामीटर 17-18 साठी नाहीये, कारण ईवे बिलच्या प्रोव्हिजनच 1/4/18 पासून आल्या. हा पॅरामीटर आहे ईवे बिल रिलेटेड आहे की बाबा ईवे बिल जनरेट करताना त्यांनी जी आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी दाखवलेली आहे त्यापेक्षा कमी लायबिलिटी जीएसटीआर 3B ला दिसते. हा तुम्हाला ज्यावेळी 18-19 स्क्रुटिनी केसेस करणार त्यावेळी हा पॅरामीटर येऊ शकतो. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की ईवे बिल डेटा जनरेट करताना ऑलरेडी कॅन्सल्ड आणि रिजेक्टेड ईवे बिल्स हे कन्सिडर केलेले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जर का तुम्हाला असा कंप्लायन्स दिला की नाही आमचं ते होते ईवे बिल प्रमाणे पण ते आम्ही नंतर कॅन्सल केले, तर तसं ईवे बिलच्या डेटावरनं तरी दिसणार नाही. सो यू हॅव टू व्हेरीफाय आणि मग त्याचे रिझन आयडेंटिफाय करून तुम्हाला हा पॅरामीटर बद्दल डिसिजन घ्यायला लागेल. दिस पॅरामीटर इज ऍप्लिकेबल फॉर 18-19 केसेस. 18-19 केसेस साठी आहे, नॉट फॉर 17-18. 17-18 साठी हा पॅरामीटरच अस्तित्वात नाही. हा पण R1 आणि 3B सारखाच आहे की बाबा एका डॉक्युमेंटला लायबिलिटी जास्त दाखवलेली आहे आणि रिटर्न मध्ये कमी डिस्क्लोज केलेली आहे. त्याचे तुम्हाला रिझनिंग आयडेंटिफाय करून घ्यावे लागतील. त्याच्या पुढचा जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर नंबर 72 ऍज पर फीडबॅक मॉड्यूल. इनएलिजिबल ITC क्लेम्ड फ्रॉम जीएसटीआर 3B नॉन फायलर. आता हा पण एकदम सिंपल आहे की सप्लायरनी काय केलं की R1 फाईल केले आणि 3B भरलंच नाही.
बऱ्याच वेळा काय होतं की जो रिसिपियंट आहे त्याला सेट ऑफ मिळत नाही, म्हणून बरेचसे डीलर काय करत होते, अजूनही काही जण तसे करतात की दे ओनली फाईल द R1. आता अर्थात आपण त्याच्यात युनिलॅटरलचं प्रमाण वाढवलेलं आहे, पण तुम्ही जर का हा पॅरामीटर बघितला तर हा पॅरामीटर काय आहे की त्यांनी बाबा GSTR 1 फाईल केलेला होता पण 3B केलाच नाही. म्हणजे काय की रिटर्नची लायबिलिटी आली नाही. GSTR 3B इज अ पेमेंट रिटर्न, त्यामुळे पेमेंट आलं नाही, त्यामुळे तो सेट ऑफ त्याला मिळणार नाही ऍज पर द सेट ऑफ प्रोव्हिजन्स अंडर रूल 16 अंडर सेक्शन 16. ओके, ठीक आहे. आता काय झालेलं आहे बघा की अॅन्युअल डिटेल्स ऑफ सप्लाईज मेड बाय द सप्लायर हु आर नॉन फायलर ऑफ 3B हे अवेलेबल आहे. हे तुमच्या GSTR 9 मध्ये पण दिसतं, 3B मध्ये पण दिसतं. त्याचा डेटा आपल्याला अवेलेबल आहे आणि तो व्हेरीफाय करून तुम्हाला हे बघावं लागेल की त्या सप्लायरने आता रिटर्न भरलेला आहे का, आणि त्या सप्लायरनी जर का लेट रिटर्न भरला असेल तर तो ऍक्च्युली ह्या पॅरामीटर मधून कमी होईल. आणि दुसरा एक पॅरामीटर आहे आपला सेक्शन 16(4) चा, त्याच्यामध्ये कव्हर होईल. ते कसं ते आपण 16(4) वेळी बघूया. म्हणजे थोडक्यात लेट फायलर ऑफ 3B जर का एखादा सप्लायर असेल तर त्याला म्हणजे त्याला रिलीफ, आता जर का 3B फाईल केला तर त्याला रिलीफ मिळण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. ते आपण पुढचा पॅरामीटर बघताना तुम्हाला ही गोष्ट जास्त क्लिअर होईल. प्रेझेंटली 3B चे जे नॉन फायलर आहेत त्यांच्या रिसिपियंटचा ITC डी नाही. फक्त तुम्ही BO ला व्हेरीफाय करा. काही वेळेला असं असू शकतं की पॅरामीटर जनरेट होताना तो 3B चा नॉन फायलर होता, नंतर रजिस्ट्रेशन रिवोक केलं आणि रिटर्न लगेच भरले. रिटर्न हे त्या लिमिटच्या इन टाइम मध्ये आहे. ते लिमिट काय आहे ते आपण त्या पॅरामीटरच्या डिटेल बघणार आहोत. तर त्याच्या इन टाइम असतील तर यू कॅन अलाउ द ITC, अदरवाइज यू हॅव टू डिसअलाउ. ओके, त्याच्या पुढचा जो मच डिस्प्युटेड पॅरामीटर आहे दॅट इज पॅरामीटर नंबर 73. एक्सेस ITC claimed in GSTR 2B or GSTR 9 which is not confirmed in GSTR 2A or 8A of GSTR 9. आता यांनी काय केलंय तर GSTR 9 मध्ये 8A नावाचं टेबल आहे की ज्याच्यामध्ये ITC जे मॅच झालेले आहेत, सप्लायरने GSTR 1 मध्ये दाखवलेले आहेत, तर ते तिथे रिफ्लेक्ट होतात. आणि दॅट मच ITC इज मॅच्ड ITC विच इज अवेलेबल टू द डीलर. आणि जर का GSTR 9 फाईल केला नसेल तर GSTR 3B प्रमाणे त्याला बघायला लागेल. आणि 3B आणि 2A, बरोबर. 2A हे काय आहे तर डायनामिक मॅचिंग स्टेटमेंट. सप्लायरने GSTR 1 मध्ये जे काही इन्व्हॉइसेस दाखवलेले असतील ते आपल्या रिसिपियंट डीलरच्या क्लेम बरोबर टॅली करून किंवा त्या रिसिपियंट डीलरच्या 2A मध्ये रिफ्लेक्ट होईल. मग आपला सेक्शन काय सांगतो मॅचिंगचा, सेक्शन 42, की मॅचिंग जेवढा असेल ITC तेवढंच त्याला मिळेल, तेवढाच त्याला सेट ऑफ मिळेल. त्याच्यामुळं जो एक्सेस ITC क्लेम्ड आहे की जो मॅच झालेला नाही, सप्लायरने R1 मध्ये दाखवलेला नाही, तर तो आपल्याला डिसअलाउ करायला लागेल. आणि हा ITC कन्सिडर करताना 4 प्रकारचे डिफरन्सेस कन्सिडर केलेले आहेत. पहिला आहे ऑल अदर ITC म्हणजे जनरल ITC आपला. त्याच्यामध्ये सेक्शन 3B आणि 2A चा फरक लक्षात घेतला जाईल. त्यानंतर इम्पोर्ट ऑफ गुड्स वरचा IGST पेड, तर त्याच्यामध्ये आईसगेट डेटाचा रेफरन्स घेतला जाईल. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस प्लस RCM, तर त्याच्यासाठी रिलेव्हंट सेक्शन किंवा टेबल आहे त्याचा आधार घेतला जाईल ऑफ GSTR 3B और GSTR 9. आणि इनवर्ड सप्लाईज फ्रॉम ISD डेटावरनं हा घेतला जाईल. म्हणजे वेगवेगळ्या डेटावरनं हा टोटल डिफरन्स काढलेला आहे. त्याचे पॅरामीटरचे, आता स्क्रुटिनीचे जेवढे पॅरामीटर्स आहेत त्याचे सगळे डिटेल्स आपल्या फीडबॅक मॉड्यूलला अवेलेबल आहेत. ते मला वाटतं तुम्हाला आता ट्रेनिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते फीडबॅक मॉड्यूलला तुम्ही गेलात की ते सगळे पॅरामीटर व्हेरीफाय होतात. ऑल द डेटा इज ऑलरेडी अवेलेबल. ठीक आहे, तर हा तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल. आता ह्याच्यामध्ये बघा की 2-3 प्रकारे आर्ग्युमेंट होतात की आमचं काय झालेलं आहे की समजा आमच्याकडे काय परचेस इनवॉइस आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स झालेली आहे,
वी हॅव मेड द पेमेंट टू द सप्लायर. म्हणजे आम्ही सेक्शन 16 च्या बेसिक कंडिशन्स फॉलो केलेल्या आहेत 16(2) आणि आम्हाला सेटअप डिनाय करता येणार नाही असा एक स्टँड घेतला जाईल. दुसरं डीलर काय म्हणतो की GSTR 2A प्रमाणे डिसलाव करा असं कुठेही आपल्या ऍक्ट मध्ये लिहिलेलं नाही. असा डीलरचं एक आर्ग्युमेंट की तुम्ही कुठं लिहिलंय सांगा की GSTR 2A मध्ये फरक असेल किंवा 2A प्रमाणे जेवढा आहे तेवढाच मॅचिंग ITC द्या किंवा तेवढा राहिलेला डिसलाव करा. तर ह्याच्यामध्ये एक बेसिक लॉजिक असं आहे की आपला सेक्शन 42 पूर्ण सेक्शन आहे मॅचिंगचा आणि रिव्हर्सल ऑफ ITCचा आणि त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली म्हटलेलं आहे की जेवढा मॅचिंग ITC असेल तेवढाच त्याला मिळेल आणि ते मॅचिंग करायचं मेकॅनिझम ॲज मे बी प्रिस्क्राईब असं आहे. त्याच्यामुळं GSTR 2A ही फॅसिलिटी आहे दिलेली डीलरला की यू कॅन गेट द अनमॅच ITC डिटेल्स. अदरवाइज मग त्यांना प्रत्येक GSTR 1 व्हेरीफाय करायला लागत होता आणि मग ते किंवा त्यांनी भरलाय का हे व्हेरीफाय करायला लागत होतं. म्हणून व्यापाऱ्याच्या मागणीवरनं आपण हे GSTR 2A प्रिस्क्राईब केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये 2A मध्ये नाही म्हणून तुम्ही डिसलाव करा असं कोण आर्ग्युमेंट करत असेल तर आपण ते लक्षात घेतलं नाही पाहिजे कारण आपला सेक्शन 42 तसं आपल्याला परवानगी देत नाही. ओके, ह्याला आपण ऍक्शन काय घ्यायची मी आता सांगितलं की तुम्ही क्लेम कन्फर्म करा, बॅक ऑफिसला टॅली करा. 9 फायलर असेल तर 9 वरनं बघा, 9 नॉन फायलर असेल तर 3B वरनं बघा आणि मग हे पण चेक करा की काही केसेसमध्ये कदाचित ITC रिव्हर्सल झालेला असेल तर ते व्हेरीफाय करा आणि मग राहिलेला असेल तर ते आता रिव्हर्स करायला लागेल. काही वेळेला ITC रिव्हर्सल सबसिक्वेंट फायनान्शियल पिरियड मध्ये झालेला आहे तर ते पण डिटेल तुम्हाला व्हेरीफाय करून अलाव करता येते. फक्त व्यापाऱ्यांनी ITCच रिव्हर्सल केला असेल तर त्याला इंटरेस्ट पेएबल आहे, मग तो तुम्हाला तेवढी ऑर्डर करावी लागेल. त्याने कारण जनरली जिथे जिथे ITCचं रिव्हर्सल ऑन देअर ओन मोशन केलेलं आहे व्यापाऱ्यांनी तिथे तिथे त्यांनी इंटरेस्ट पे केलेला नाही. फार थोड्या लोकांनी आपणहून इंटरेस्ट भरलेला आहे. त्यामुळं लेट रिव्हर्सल, लेट रिफ्लेक्शन ह्याला सगळ्याला इंटरेस्ट येणार आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. ओके, आपला पुढचा पॅरामीटर आहे इनएलिजिबल ITC क्लेम्ड फ्रॉम RC कॅन्सल सप्लायर्स. सिंपल आहे, नॉन जेन्युइन सारखाच आहे, फक्त नॉन जेन्युइन मध्ये कसं आहे की बाबा त्याची व्हिजिट होऊन तो कॅन्सल झालेला आहे आणि हा जनरल RC कॅन्सलेशन आहे. म्हणजे मे बी मोस्ट ऑफ द टाइम त्यांनी 6 पेक्षा जास्त रिटर्न भरले नाहीत म्हणून आपण RC कॅन्सल केला आणि नंतर मग तो रिवोक होऊन सुद्धा कदाचित त्यांनी रिटर्न भरले असते. कारण पुन्हा तेच होतं की ह्या व्यापाऱ्यांनी R1 केलेला आहे आणि 3B नाही भरलेला किंवा 3B भरायच्या आधी त्याचा RC कॅन्सल झालेला. तर असा डेटा घेऊन व्हेरीफाय केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एवढंच बघायचं आहे की RC कॅन्सल्ड आहे, तो आता डीलर ऍक्टिव्ह आहे की नाही. तो जर डीलर कॅन्सल्ड असेल तर त्याची इफेक्टिव्ह डेट ऑफ कॅन्सलेशन बघा आणि त्याच्या पूर्वीचा जो काही सेटअप आहे तेवढाच अलाव होईल, राहिलेला पुढचा सगळा डिसअलाव होईल. ओके, येस. त्याच्यानंतरचा पॅरामीटर आहे 75 लेस टर्नओव्हर शोन इन GSTR 1 कम्पेअर्ड टू GSTR 8. हे दोन पॅरामीटर आहेत 75 आणि 76. ओके, 75 हा TCS शी रिलेटेड आहे. ई कॉमर्स ऑपरेटर जे आहेत त्यांना TCSच्या प्रोव्हिजन लागतात. तर त्या काय करतात ई कॉमर्स ऑपरेटर, तर ते GSTR 8 मध्ये रिटर्न फाईल करतात आणि ते कस्टमर वाईज डिटेल्स देतात. ओके, टर्नओव्हर ऑफ सप्लाय म्हणजे ज्या ई कॉमर्स ऑपरेटर ज्यांच्यासाठी काम करत आहे आणि ज्यांचा त्यांनी TCS केलेला आहे तर त्याचे डिटेल्स सगळे त्या GSTR 1 मध्ये दाखवलेले असतात आणि GSTR 8 प्रमाणे ते कंपॅरिझन मिळतं. तर म्हणजे थोडक्यात काय की 8 प्रमाणे टर्नओव्हर मिळतो. तर तो टर्नओव्हर त्या सप्लायरनी म्हणजे ज्यांनी ते ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू आपलं सेल केलेलं आहे, सप्लाय केलेला आहे, त्यांनी तो टर्नओव्हर त्यांच्या रिटर्न मध्ये दाखवलेला आहे का कुठल्या GSTR 1 मध्ये त्याच्या,
हे व्हेरीफाय करायचा हा पॅरामीटर आहे. म्हणजे आपल्याला कसं आहे की ई कॉमर्स ऑपरेटर कडनं कळतं की त्या डीलरचा टर्नओव्हर किती असला पाहिजे आणि तेवढा टर्नओव्हर त्यांनी त्याच्या जीएसटीआर 1 ला दाखवला पाहिजे आणि सबसिक्वेंटली तो 3B ला रिफ्लेक्ट झाला पाहिजे. तर हा व्हेरीफाय करायचा पॅरामीटर आहे. आणि आता ह्या पॅरामीटर मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी लायबिलिटी देताना यांनी आपल्याला नोशनल लायबिलिटी दिलेली आहे. इट इज कॅल्क्युलेटेड ॲट 10% ऑन डिफरन्शियल टर्नओव्हर. तर तुम्ही ऍक्च्युअली टॅक्स लेव्ही करताना 10% करायचं नाही आहे. तुम्ही एकतर ती कमोडिटी असर्टन करा, सप्लाय असर्टन करा, सर्व्हिसेस असतील तर सर्व्हिसेस कोड बघा, नसेल तर हायर रेटला तुम्ही टॅक्स लावा. 10% रेट हा काही बरोबर नाही, कारण इट इज नोशनल रेट. ओके. आणि मग ऍक्च्युअल लायबिलिटी व्हेरीफाय करून तुम्हाला त्याची DRC 7 करायला. ओके. सेम पॅरामीटर आहे 76 लेस टर्नओव्हर शोन इन जीएसटीआर 3B कम्पेअर्ड टू जीएसटीआर 7. ओके. 7 मध्ये सप्लायर वाईज डिटेल्स दिसतील, कॉन्ट्रॅक्टर वाईज. डिडक्टर काय करतो तर त्याचे सगळे जसं आपलं TDS 424 फॉर्म होता तसा हा जीएसटीआर 7 आहे. तर त्या कॉन्ट्रॅक्टरचे सगळे डिटेल्स त्या जीएसटीआर 7 मध्ये दिसतील. टर्नओव्हर तो त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याच्या जीएसटीआर 1 आणि जीएसटीआर 3B ह्याच्यामध्ये दाखवलाय का बघायचं. नसेल तर आपल्याला मिसमॅचेस येतील. ओके. येस. आता ह्याच्यात अजून 2-3 गोष्टी असू शकतात की काही वेळेला काय आहे की जे काही काम आहे त्याचं पेमेंट जीएसटी मध्ये झालंय, पण त्याची लायबिलिटी जी डिस्क्लोज केलेली आहे कॉन्ट्रॅक्टरनी ती वॅट पिरियड मध्ये केली. तर ते तुम्हाला व्हेरीफाय करून तुम्हाला ते बघावं लागेल की त्यांनी कशा पद्धतीने दाखवलेलं आहे. कारण ज्यावेळी जीएसटी आला त्यावेळी व्हॅट टू जीएसटी असे जे काही क्रॉस ओव्हर पेमेंट्स होते त्याच्यासाठी त्यांनी 3 कंटिन्जन्सी सांगितलेल्या होत्या की एकतर कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट, रेझिंग ऑफ द इनव्हॉइस आणि पेमेंट. तर ह्या तिन्ही पैकी 2 पॉसिबिलिटीज ज्या पिरियड मध्ये पडत असतील, म्हणजे जीएसटी असेल तर जीएसटी, व्हॅट असेल तर व्हॅट, तर त्याच्यामध्ये त्याची लायबिलिटी असं डिपार्टमेंटनी सांगितलेलं आहे. तसं एक सर्क्युलर पण आपण काढलंय. तर त्या आधारे आपल्याला हे बघायला लागेल की व्यापाऱ्यांनी म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याची लायबिलिटी करेक्टली दाखवलेली आहे की नाही. इथपर्यंत लक्षात आलंय? फार फास्ट होतंय का? कोणीतरी सांगा फीडबॅक मला. आहेत सगळे का थोडेसे कंटाळलेले आहेत? येस. नाही ठीक आहे, बरोबर आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. म्हणजे कसं आहे, फार बोर होतंय का काय असं? कारण हे पॅरामीटर बरोबर आहे. बरोबर आहे ना. ठीक. विल कंटिन्यू. तर पुढचा पॅरामीटर आहे पॅरामीटर नंबर 77. ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, एखादा समजा टॅक्स पेयर आहे आणि त्यांनी काही सप्लाय केला, तर ते सप्लाय समजा आउटवर्ड त्याचे जे सप्लाय आहेत ते समजा RCM साठी ऍप्लिकेबल असतील. म्हणजे काय, तर जो व्यापारी खरेदी करणार आहे तो त्या सप्लायवर जर का RCM च्या खाली टॅक्स भरत असेल, मोस्टली हे GT येतील. ओके. तर तसे जर का येत असतील तर ते जे आउटवर्ड सप्लाय आहे ते त्या डीलरनी त्या टॅक्स सर आवाज नाही येते. तर आवाज नाही येते. सर म्यूट झालंय, मला वाटतं आवाज येत नाहीये. मध्ये मध्ये नेटवर्क जात आहे. नेटवर्कचा इश्यू येतोय का? कुलकर्णी साहेब तुमचा माईक चालू आहे, जरा म्यूट करता का प्लीज? प्रदीप कुलकर्णी.
येतं ऐकायला आता? थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता. तानाजी ऐकायला येतंय? हा येते सर. हो सर. येस सर. हा, टेक्निकल थोडं नेटवर्क रिसेट झालं. ओके, तर आपण कंटिन्यू करूया. येस. ओके, आपण बघत होतो पॅरामीटर नंबर 77. येस. आता पॅरामीटर नंबर 77 जो आहे, तर त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे की बघा, लेस आरसीएम लायबिलिटी डिस्क्लोज्ड इन जीएसटीआर 9 दॅन शोन बाय द सप्लायर्स. म्हणजे कसं आहे की आउटवर्ड सप्लाय त्यांनी दाखवला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर आरसीएम अंतर्गत रिसिपियन टॅक्स भरणार आहे. मग रिसिपियननी तेवढा टॅक्स भरलाय का हे सिस्टीमनी कम्पेअर केलं आणि मग त्यातला जो डिफरन्स आहे किंवा डिस्क्रिपन्सी आहे तो आपल्याला सांगायला लागेल की बाबा ह्याच्यावर काय रिसिपियननी टॅक्स भरलेला नाहीये आणि त्याच्यामुळं टॅक्स पेबल येणार आहे. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, नोडल ऑफिसर इज रिक्वायर्ड टू व्हेरीफाय द डिफरन्स ऑफ टॅक्स लायबिलिटी. Cases where such supplies disclosed by recipient are less than the supplies shown by the supplier are selected for scrutiny. ओके, हे स्क्रुटिनी साठी आलेले आहेत. तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल की किती सप्लाय दाखवला होता त्यांनी आरसीएम ऍप्लिकेबल असलेला आणि त्या रिसिपियंटनी किती त्याच्यावर टॅक्स भरलेला आहे. आता याच्यामध्ये एक लिमिटेशन ऑलरेडी त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा काय होतं की आरसीएम हे भरलं जात नाही आणि ऑडिटरने ऍडवाइस केल्यानंतर ते दुसऱ्या वर्षी भरलं जातं. तर ते तुम्हाला कॅश लेजर मधनं व्हेरीफाय करायला लागेल आणि त्याच्या लिस्ट ऑफ इन्व्हॉइसेस मधनं व्हेरीफाय करायला लागेल. ओके, आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा डिसिजन घ्यावा लागेल. येस. त्याच्या पुढचा पॅरामीटर आहे 78. हा पॅरामीटर बराच कॉन्ट्रोवर्सी पॅरामीटर आहे. माहित चालू आहे बघा. माहित चालू आहे. तर हा पॅरामीटर 11 जो आहे तो सेक्शन 16(4). सेक्शन 16(4) काय सांगतो तर रजिस्टर्ड पर्सन शॅल बी एंटायटल्ड टू पे इनकम टॅक्स क्रेडिट आफ्टर द ड्यू डेट ऑफ फर्निशिंग ऑफ द रिटर्न under section 39 for the month of September following the end of the financial year or furnishing the relevant annual return whichever is early. Okay. ओके. येस. पीपीटी ओव्हरलॅप होते. हॅलो, पीपीटी ओव्हरलॅप होते. हा हा, ते होणार. स्क्रीन शेअरिंग केलंय ना त्यामुळे दिसेल आता. ओके, तर सेक्शन 16(4) जो आहे ना तो आपला काय सांगतो की बाबा तुम्ही जे काही अमेंडमेंट करणार असाल, ओके, तर ते तुम्ही सप्टेंबर पर्यंतच करायचे आहे. ठीक आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट घेताना इनव्हॉइसेस राहिले किंवा आम्ही नंतर घेतले, आम्ही नंतर अकाउंट फॉर केलं, या सगळ्यासाठी त्याला लास्ट डेट आहे सप्टेंबर रिटर्न. ओके, फॉलोइंग द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. ओके, म्हणजे कसं की समजा 2021 या फायनान्शियल इयर साठी तुम्ही विचार करत असाल तर सप्टेंबर 21 इज द लास्ट डेट ऑफ ऍडजस्टमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला हे आयटीसी क्लेमचे ऍडजस्टमेंट करता येत नाही. आता काही वेळेला काय होतं की एक तर रिटर्न, आता ती डेट आहे ती ड्यू डेट प्रमाणे आहे. बघा त्यांनी काय केलंय, 2017-18 या वर्षासाठी ड्यू डेट इज लिंक टू द डेट ऑफ फायलिंग ऑफ जीएसटीआर 1. म्हणजे 13 एप्रिल 19 ही डेट होती मंथली फायलरसाठी आणि 30 एप्रिल 19 ही डेट होती क्वार्टरली फायलरसाठी. मग आता जे रिटर्न 3B म्हणा, तर ते जे रिटर्न तुम्ही आता ह्याच्यामध्ये बघा की आपण कुणाचा विचार करतोय, तर आपण आपल्या डीलरचा विचार करतोय. ठीक आहे.
आणि ते जे 3B आहे ते समजा त्यांनी लास्ट डेट ऑफ अवेलमेंट नंतर फाईल केली असतील तर त्याला तो सेट ऑफ मिळणार नाही. ओके, बघा यांनी दिलेलं आहे ऍक्शन काय काय करायचे आहेत. वन्स केसेस अंडर दिस पॅरामीटर आर रिसिव्ड, इन्शुअर वेदर द फायलिंग इज बियॉन्ड प्रिस्क्राइब ड्यू डेट. खूप उशिरा जे रिटर्न भरतात ते फायलिंग तुम्ही व्हेरीफाय करा, त्याचे डिटेल्स तुम्हाला बॅक ऑफिसला अवेलेबल आहेत, जीएसटी पोर्टलला पण अवेलेबल आहे. ओके, आणि जर का तो रिटर्न ड्यू डेट नंतर त्या फाईल केल्या असतील तर तुम्हाला तो डिसअलाउ करायला लागेल. काही वेळेला तो डिसअलाउ केलेला असेल डीलरनी तर तो व्हेरीफाय करायला. हा जो सेक्शन 16(4) आहे याच्यावर तुम्हाला खूप रिप्रेझेंटेशन्स येणार आहेत, म्हणजे पॅरामीटर 78 आणि 79 कशासाठी येणार आहेत. तर डीलरचं म्हणणं असंच आहे की आम्हाला 16(2) मध्ये बेसिक कंडिशन्स प्रिस्क्राईब केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्या फॉलो केले. तर 16(4) खाली तुम्ही जे सेपरेटली डिसअलाउ करताय किंवा सेपरेटली ज्या कंडिशन्स घालताय तर त्या कंडिशन्स इलिगल आहेत किंवा त्या कंडिशन्स नॉट अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट आहेत. आणि मग ह्या विषयावर ऑलरेडी 3 ते 4 ठिकाणी रिट झालेला आहे. ऍडव्हान्स पब्लिकमध्ये काही असले डिसअलाउन्सचे मॅटर्स आहेत, पण मोस्टली रिट पिटिशन्स झालेले आहेत आणि त्याचे डिसिजन अजून यायचे आहेत. पण हा तुम्हाला म्हणजे मोस्ट आर्ग्युएबल किंवा ज्याच्यात व्यापारी खूप सबमिशन देणार असा सेक्शन आहे. याच्यात आपलं म्हणणं असं राहू शकतं की प्लेन रिडिंग ऑफ सेक्शन 16(4) जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की सप्टेंबर चा महिना फॉलोइंग द एंड ऑफ द फायनान्शियल इयर, म्हणजे पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरचं रिटर्न भरायची जी ड्यू डेट आहे त्याच्यानंतर जर रिटर्न भरलं तर त्याला तुम्हाला सेट ऑफ मिळणार नाही अशी क्लिअर कट प्रोव्हिजन आहे. आणि सेक्शन 16 मध्ये वेगळा सबसेक्शन टाकून ही प्रोव्हिजन केलेली आहे. सो दिस प्रोव्हिजन इज ऍप्लिकेबल. 16(2) मध्ये जरी काही सांगितलेलं असलं तरी सुद्धा 16(4) हा ऍप्लिकेबल होईल आणि त्याच्याप्रमाणे हा आयटीसी डिसअलाउ करायला लागेल असं आपलं मत राहू शकतं. आता हा जो पॅरामीटर 79 आहे हा 78 सारखाच आहे, फक्त काय झालंय बघा. ITC on purchase invoices uploaded by the supplier in GSTR1 filed after last date of availment as per proviso to the section 16(4). म्हणजे इथं काय झालंय की तुमच्या व्यापाऱ्यांनी हा अजून आर्ग्यू होणार आहे. म्हणजे 78 ला आर्ग्युमेंट आहेच, पण 79 ला मोस्ट आर्ग्युमेंट होणार आहे. कारण हा सेक्शन काय सांगतोय किंवा हा पॅरामीटर काय सांगतोय की तुमच्या व्यापाऱ्यांनी 3B इन टाइम भरले पण त्याच्या सप्लायरने GSTR1 लेट भरले. म्हणजे समजा तुम्ही आता 17-18चं जर का केस घेतली तर तुमच्या डीलरनी 13 एप्रिलच्या आधी सगळे 13 एप्रिल 19च्या आधी सगळे 3B भरलेले आहेत, पण त्याच्या काही सप्लायरनी त्यांचे GSTR1 हे 13 एप्रिल 19 नंतर भरले. मग हा पॅरामीटर म्हणतो की आफ्टर लास्ट डेट ऑफ अवेलमेंट सेक्शन 16(4) प्रोव्हिजो प्रमाणे त्याला हा सेट ऑफ मिळणार नाही. आता याच्यामध्ये पण परत डीलर असं आर्ग्युमेंट करतात की सप्लायरनी GSTR1 लेट भरले म्हणून आमचा तुम्ही 3B मधला जो ITC डिसअलाउ करताय तर ते बरोबर नाही, ते नॉट अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन किंवा आमच्या नॅचरल जस्टिसला धरून नाही. ITC आम्ही जर का आमच्या नियमाप्रमाणे बरोबर क्लेम केलेला आहे, सेक्शन 16(2) प्रमाणे बरोबर क्लेम केलेला आहे तर तो तुम्ही डिसअलाउ करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्याला तुम्हाला मोस्टली सबमिशन्स येणार आहेत किंवा रेजिस्टन्स येणार आहे. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की आपला सेम स्टँड राहील की प्रोव्हिजो आहे 16(4) ला दिलेला आहे, त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली म्हटलेलं आहे की त्यांनी R1 फाईल केल्यानंतरचे जे इनव्हॉइसेस आहेत, लेट फाईल केल्याचे जे इनव्हॉइसेस आहेत ते तुम्हाला डिसअलाउ करायला लागतील असं प्रोव्हिजो मध्ये स्पेसिफिक म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे हा आपण आता डिसअलाउ करतोय असं त्यांना सांगावं लागेल. सेम आहे ड्यू डेट्स आपण मगाशी बघितल्यात. 13 एप्रिल 19 R1 साठी आहे आणि 30 एप्रिल 19 मंथली R1 साठी 13 एप्रिल आहे आणि क्वार्टरली साठी 30 एप्रिल. ITC क्लेम केला हे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल आणि जर क्लेम केला असेल तर तो डिसअलाउ करायला लागेल. याचे इनव्हॉइस वाईज डिटेल्स तुम्हाला अवेलेबल आहेत बॅक ऑफिसला पण, म्हणजे तुमच्या सॅप मॉड्यूल मध्ये पण आहेत
आणि एक वेगळी PDF पण EIU पाठवलेली आहे. त्यामुळे हे सगळे इनवॉइस वाईज डिटेल्स तुम्हाला व्हेरीफाय करता येतील. किंवा GSTR 9चं जे टेबल 8A आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर का इनवॉइस वाईज समरी काढली तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा R1च्या फायलिंगच्या डेट्स येतात. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच मेकआउट होईल की कुठले इनवॉइसेस हे लेट आहे. ओके, येस. नेक्स्ट पॅरामीटर हा एकदम सोपा पॅरामीटर आहे, इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट्स मेड विथ GSTR 3B. GSTR 3B हे पेमेंट रिटर्न आहे. त्याच्यामुळे व्यापाऱ्याची जी काय लायबिलिटी आहे ती 3B प्रमाणे भरायची आहे. पण 3B मध्ये कसं आहे की इंटरेस्ट ऑटो पॉप्युलेट होत नाही. इंटरेस्ट हा व्यापाऱ्याला टाकावा लागतो, भरावा लागतो. सो मोस्ट ऑफ द केसेस द डीलर इज अपलोडिंग द रिटर्न विदाउट पेमेंट ऑफ द इंटरेस्ट. मग तशा केसेस आयडेंटिफाय झालेल्या आहेत आणि तुम्हाला आता त्या कम्युनिकेट केलेल्या आहेत. काही इंटरेस्टच्या केसेस, काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच, 17, 18, 18, 19, 19, 20 या 3 वर्षासाठी आपल्याला इंटरेस्टच्या केसेस सेपरेटली दिलेल्या होत्या. तर त्याच्यावर पण आपण ऍक्शन घेतलेली आहे. मग ती ऍक्शन आणि हा एक नुसताच इंटरेस्टचा पॅरामीटर असेल तर काय करायचं, किंवा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आणि अलॉंग विथ अदर पॅरामीटर्स असतील तर काय करायचं हे आपण थोडंसं रिपीटेड ऍक्शनची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये बघू. पॅरामीटर नंबर 81 आहे एक्सेस ITC ऑफ IGST ऑन इम्पोर्ट्स ऑफ गुड्स शोन इन GSTR 9 6E वर्सेस आईसगेट डेटा. GSTR 9चं जे 6E टेबल आहे त्याच्यामध्ये त्यांनी IGST वरचा ITC क्लेम करायचा आहे, इम्पोर्ट ऑफ गुड्स. म्हणजे इम्पोर्ट ऑफ गुड्स केल्यावर व्यापारी काय करतो तर IGST भरतो आणि त्याचा सेट आउट घेतो. तर आईसगेटला पण तो डेटा अवेलेबल आहे, बिल ऑफ एंट्रीनुसार तुम्हाला व्हेरीफाय करता येतो. तर तो व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये फरक आहे. तर हा फरक तुम्हाला असर्टन करावा लागेल. आणि काही वेळेला काय झालंय की मॅन्युअल शिपिंग बिल जनरेट झालेला आहे किंवा पोर्टलच्या आईसगेटच्या प्रॉब्लेममुळे तो डेटा पोर्टलला अवेलेबल नाहीये. तर अशा वेळी तुम्हाला तो डेटा व्यापाऱ्याचा व्हेरीफाय करायला लागेल. व्यापाऱ्याच्या रेकॉर्डवरनं हे व्हेरीफाय करायला लागेल की हे इम्पोर्ट झालंय का, चलन ऍक्च्युअली बघायला लागेल तुम्हाला, त्यांनी IGST पे केलाय का, आणि ते रिकन्साइल करायला. त्याच्या पुढचा पॅरामीटर आहे 82 एक्सेस ISD ITC अवेल्ड इन GSTR 9 6G वर्सेस GSTR 2A ISD. ISD म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. ते आपला ITC आहे तो ब्रँचेसला ट्रान्सफर करू शकतात. तर हे त्यांचं मॅचिंग आहे. म्हणजे जो ISD ची जी मेन ब्रँच आहे त्यांनी समजा एक सब ब्रँचला ITC ट्रान्सफर केला तर मेन ब्रँच मधून जितका ITC ट्रान्सफर केलेला आहे तितकाच क्लेम त्या सब ब्रँचच्या सेट ऑफच्या रिलेटेड कॉलम्स मध्ये यायला पाहिजे. तर तो तसा येत नसेल तर हा पॅरामीटर येईल. बरोबर, 2Aचा आहे तो ISDचा. तो व्हेरीफाय केला की तुम्हाला लक्षात येईल की त्या कन्सर्न ब्रँचनी तो ITC जास्त अवेल केलेला आहे की नाही. त्याच्यामध्ये सुद्धा मोस्टली रिव्हर्सलच करायला लागेल कारण हे त्यांच्याच 2 ब्रँच मधला विषय आहे. त्यानंतर लास्ट पॅरामीटर आहे पॅरामीटर नंबर 83 एक्सेस RCM ITC इन GSTR 9 6 CDF देन लायबिलिटी शोन इन GSTR 9 4G. आता RCMचं जनरली मेकॅनिझम असं असतं की व्यापारी काय करतो की जे इनवर्ड सप्लाईज लायबल फॉर RCM आहे ते डिस्क्लोज करतो. त्याच्यावर तो इनवॉइस सेल्फ इनवॉइस रेज करतो, अकाउंटिंग करतो, टॅक्स भरतो आणि त्याचा सेट ऑफ तो नेक्स्ट 3B ला घेऊ शकतो. असं RCMचं मेकॅनिझम आहे. मग आता अॅन्युअल रिटर्नला मात्र हे टोटल टॅली व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलंय की अॅन्युअल रिटर्नला जी लायबिलिटी दाखवलेली आहे RCM अगेन्स्ट तेवढा सेट ऑफ त्याला मिळू शकतो. म्हणून हे डिफरन्स आलेला आहे की त्यांनी लायबिलिटी कमी दाखवली पण सेट ऑफ जास्त घेतला. आता याच्यात काही वेळेला काय होतं की ती लायबिलिटी त्यांनी नेक्स्ट इयरला जास्त दाखवलेली असते किंवा नेक्स्ट इयरला सेट ऑफ तो टॅक्स पे केलेला असतो. काही इनवॉइसेसवर चुकून त्यांनी आधी सेट ऑफ घेतलाय पण त्याचं पेमेंट नंतर केलेलं आहे. मग हे तुम्हाला व्हेरीफाय करून बघावं लागेल. पॅरामीटर आला होईल पण इंटरेस्ट लायबिलिटी नाही. असे हे 69 to 83 15 पॅरामीटर्स आहेत.
या पॅरामीटर मध्ये काही शंका आहे तुम्हाला? कुणाला काही शंका आहे का? पॅरामीटर कसे व्हेरीफाय करायचे हे क्लिअर झालं? हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. प्रदीप शर्मा बोलतो. Yes, sir, बोला. माझी 73 चा पॅरामीटर आहे. तर 3B चा आणि 2A चा डिफरन्सचा. तर त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला की सप्लायरनी B2C मध्ये टर्नओव्हर दाखवला आणि त्याचं एक अंडरटेकिंग आणि बिलाची कॉपी जोडून त्यांनी रिप्लाय दिलेला आहे. ओके, आता B2C साठी काय होतं की B2C मध्ये जर चुकून दाखवलेला असेल तर त्याला एक CBICचं सर्क्युलर आहे. तर ते काय सांगतं की तुम्ही नेक्स्ट 3B ला तो B2B मध्ये ऍड करा आणि त्या रिटर्नचा B2C चा टर्नओव्हर तेवढा कमी करा. बरोबर, म्हणजे समजा 10,000ची लायबिलिटी आहे जी चुकून ह्या रिटर्नला B2C ला दाखवलेली गेली इन्स्टेड ऑफ B2B. तर डीलरनी काय करायचं की नेक्स्ट R1 ला ती B2B ला दाखवायची आणि 3B ला टर्नओव्हर दाखवताना B2C चा तेवढा कमी करायचा. असं ते सर्क्युलर आहे. आता ह्या पद्धतीनं जर त्यांनी सिस्टीमला केलं असेल तर ते अलाउ होईल, अदरवाईज नुसतं रिकन्सिलेशनवर अलाउ करणं अवघड आहे. कारण स्क्रुटिनी पॅरामीटर मध्ये एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवायला पाहिजे की हे पॅरामीटर्स आपण आता पहिल्यांदाच इम्प्लिमेंट करतो. त्याच्यामुळं ह्याच्यात एक रिस्क अशी आहे की आपण नुसतं रिकन्सिलेशनवर जर अलाउ करायला लागलो तर सिस्टीमचे जे काही डिटेल्स आहेत ते तसेच राहतील आणि मग STRA जे होणार आहे ते बऱ्यापैकी आता आपला ऑनलाईन होणार आहे. मग तो पॅरामीटर आपल्याला किंवा तो मुद्दा परत परत येत राहील. त्याच्यामुळं जिथे अनडाउटेडली, म्हणजे हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की जिथे अनडाउटेडली सिस्टीम मधनं करेक्शन झालेलं आहे किंवा अनडाउटेडली तुम्हाला असं सॅटिस्फाय झाला की बाबा रिकन्सिलेशन आहे आणि इट इज करेक्ट, तरच तो पॅरामीटर अलाउ होऊ शकतो. अदरवाईज हे स्क्रुटिनी मधले पॅरामीटर फार कॉन्क्रीट आहेत आणि त्याच्यामध्ये इकडे तिकडे हालायला काहीच जागा नाही. कारण कसं आहे की आपण म्हटलं की ते त्यांनी नेक्स्ट 3B ला तो ऍडजस्टमेंट करावी की बाबा B2C चा कमी दाखवावा आणि B2B मध्ये ते इन्व्हॉइसेस दाखवावेत असं आपण म्हणतोय. पण त्या 3B ला त्यांनी केलं नसलं तर आता करायची काही प्रोव्हिजन नाही किंवा आता तो 3B रिवाइज करायची प्रोव्हिजन नाही. त्यामुळे ते तसं अलाउ करणं हे थोडंसं रिस्की होऊ शकतं. ओके ओके, येस, अजून काही आहेत? हॅलो हॅलो, येस, हा सर, मला एक क्वेरी होती. माझ्याकडे एक केस आहे, ती पॅरामीटर 82 ची आहे, एक्सेस ISD ITC अवेल्ड इन GSTN 9. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी तो म्हणला की माझा तो ISDच्या हेडमध्ये चुकून टाकला गेला, तो माझा नॉर्मलच ITC आहे. कारण की मी 2A बघितला तर 2A त्याचा एक्झॅक्ट मॅच होतोय, पण तो ISDच्या याच्यामध्ये जो क्लेम आहे त्याचा ITCचा तो चुकून झालेला आहे असं येतं. आता तुम्ही म्हणला की त्याच्या सगळ्या ब्रांचेसचा मिळून तो ITC त्याला इथे पास ऑन होतो, तर मग 2A ला कसा येतो की त्याच्या ब्रांचेसच फक्त हेड येतं 2A ला, की त्या ब्रांचेस ज्या ज्या सप्लायर कडनं परचेस करत असेल तोच फक्त ती ब्रांच डायव्हर्ट करते? म्हणजे एक्झॅक्टली कसं येतं ते रिपोर्ट्सला? हेड ऑफिस मधनं समजा 4 ब्रांचला जात असेल ना ITC ISDचा, तर त्या 4ही ब्रांचचा 2A ला तो रिफ्लेक्ट होईल जेवढी अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे तेवढी. नाही म्हणजे सर 2A आता जर मी जनरेट केला त्या व्यापाऱ्याचा, तर त्या 2A ला त्याच्या ब्रांचेसचे GSTN येत नाहीये, ते वेगवेगळ्या सप्लायर्सचे GSTN येतात आहे. तर मग 2A ला वेगवेगळे सप्लायरचे GSTN येणार की फक्त त्याच्या ब्रांचेसचा GSTN येणार की तो ट्रान्सफर केला म्हणून? नाही, आता कसं आहे, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे जनरली ब्रांचेसच असतात. आता ते जे तुमचे 3 दिसत आहेत ते त्याचा आणि ह्या मे बी आता ही काय पेरेंट कंपनी असेल आणि ते सिस्टर कन्सर्न असतील, पण हे तुम्हाला बघावं लागेल. कारण ISDच्या प्रोव्हिजन काय आहे की इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे अगदी थोडक्यात की हेड ऑफिसला जिथे बल्क परचेस केले जातात तिथे काय होतं की ITC अक्युमुलेट होऊन राहतो आणि ब्रांचेस मधनं सेल होतोय समजा, तर इथे ऍक्च्युअली त्यांना ते पेमेंट करायला लागतं. तर हे टाळायसाठी तो जो काही बल्क परचेसचा ITC आहे तो ते हेड ऑफिस कॅन ट्रान्सफर टू द ब्रांचेस, अशी ही ओरिजिनल कन्सेप्ट आहे. तर आता तुमच्या स्पेसिफिक केसमध्ये जे काही सप्लायर दिसत आहेत किंवा जे काही दिसत आहेत ते तुम्ही व्हेरीफाय करा. त्यात तुमचा जो डीलर आहे तो ITC क्लेमंट आहे ना, ISD क्लेमंट आहे डीलर.
बरोबर. मग त्याचं काय म्हणणं आहे की हा त्या ज्या चुकून हेड ऑफिस दुसऱ्या हेड मध्ये ट्रान्सफर केलाय तो चुकीचा केला. नाही, तो काय म्हणतोय सर की तुम्ही माझं बघून घ्या म्हणजे कुठलंच माझं कुठलंच हेड ऑफिस सांगा, नाहीये, सांगा. माझी एकच ब्रांच आहे आणि तो मी जो GSTR 3B ला हेड टाकलाय ना, तो चुकून त्या हेड मध्ये टाकला गेलाय. तो नॉर्मल ITC आहे माझा. मग तो जो ITC आहे तो तुम्ही व्हेरीफाय करा की खरंच नॉर्मल ITC आहे का. ओके एवढं केलं तरी होईल का. म्हणजे बाबा ओके, कसं की ओके. बाबा त्याचा तो परचेस बघा, परचेस रजिस्टर बघा, त्याचा कसला ITC आहे, गुड्स आहे का सर्व्हिसेस आहे. सर्व्हिसेस आहेत सर. हा, मग ते तुम्हाला व्हेरीफाय करायला लागतील, कारण ओके. ISD मध्ये मग सर्व्हिसेस कुठे घेतल्या आहे हा पण परत विषय येईल. ओके ओके म्हणजे आपल्या ओके. असेसमेंट अँगलनी व्हेरीफाय करा, पण हा पॅरामीटर जर तुमचं सॅटिस्फाय झालं तर तुम्ही अलाउ करू शकता. ओके, ठीक, थँक्यू. आणि कोणाला काही शंका आहेत. येस, कोण आहे. कळलंय सगळ्यांना. म्हणजे मला कोणीतरी सांगा, फीडबॅक बोला जरा, कारण काय होणार वन वे कम्युनिकेशन मग काय होणार नाही. बघा कळलंय का तरी काय पॅरामीटर आहेत ते सगळे. कळलेत का नाही कळलेत. हा सर, समजले सर व्यवस्थित. हा, समजलेत ना. म्हणजे कसं आहे, पॅरामीटर हे काही कॉम्प्लिकेटेड नाही. आपण हे पूर्वी पण IBA केलेलं आहे, बरोबर. आणि IBA मध्ये आपली इतकी मास्टरी होती की आपण एका महिन्यात 50-50 पण केलेले आहेत. तर दिस इज नथिंग डिफरंट. हे IBAच आहे, टोटली IBA आहे. उलट ह्याच्यामध्ये तुम्हाला सिस्टीमचा सगळा डेटा आहे, सिस्टीमचं सगळं बॅकअप आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हे IBA जास्त प्रिसाइज आहे. आणि ह्याच्यामध्ये जे पॅरामीटर आले ते मी जसं सांगितलं तसं एकदम कॉन्क्रीट पॅरामीटर्स आले. त्याच्यामुळं काही घाबरायचं कारण नाही. त्याला डिपार्टमेंटनी पॉलिसी ठरवून पॅरामीटर आयडेंटिफाय करून दिलेत. त्यामुळे किती ते लिगल क्वेश्चन कुणी केलं तरी सुद्धा आपण त्याच्यामुळे काही बावचळून जायचं काही कारण नाही, ठीक आहे. ओके, आता आपण थोडासा प्रोसेस फ्लो बघूया जो तुम्ही ऑलरेडी करताय. सर 81 जो पॅरा आहे, आईस गेटचा 81 पॅरा आहे, तो आईस गेट जो आम्हाला व्हेरीफाय करायचा आहे तो IGST प्रमाणेच आहे, तर तो आम्ही कुठे व्हेरीफाय करू शकतो. कारण तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला आईस गेटला ते व्हेरीफाय करता येईल. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्याचा जो काही ITC त्यांनी क्लेम केलेला आहे तो बरोबर आहे का. त्याच्याबरोबर तुम्ही आईस गेट IGSTचे जे पेमेंट आहे ते चलन पण व्हेरीफाय करू शकता. आणि त्या रिटर्नला त्यांनी त्याप्रमाणे सेटअप घेतलाय का हे पण बघू शकता. हा पॅरामीटर सुद्धा व्हेरीफाय करून तुम्ही अलाउ करू शकता. कारण काही वेळेला काय झालंय की ते पेमेंट प्रॉपरली रिफ्लेक्ट झालेलं नाही सुरुवातीच्या पिरियडमध्ये. ओके सर, म्हणजे हे कंपल्सरी डीलर कडूनच मागून घेऊन आणि आपल्याला करावं लागतं. येस येस, डीलर कडनं तुम्हाला इनवॉइस वाईज डिटेल्स घ्यायला लागतील इम्पोर्टचे, आणि मग ते तुम्हाला आईस गेटला व्हेरीफाय करायला लागतील. कारण तसा आपल्याला व्हेरिफिकेशनचा ऍक्सेस नाही आहे आईस गेटचा, नुसता व्ह्यू डेटा आहे. त्याच्यामुळं तसंच करावं लागेल. थँक्यू सर. येस, ओके, ठीक आहे. तर आपण जनरल प्रोसेस फ्लो बघूया की काय होतं की तुम्ही आता ASMT 10 च्या नोटीस काढल्यात व्हेरीफाय करून. त्याच्यामध्ये सगळे पॅरामीटर डिटेल दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. व्यापाऱ्यांनी काय करायचं आहे तर ASMT 11 फाईल करायचं आहे विदिन 30 डेज. ASMT फाईल केलेला असेल आणि व्यापाऱ्यांनी जर का त्याची टॅक्स लायबिलिटी ऍक्सेप्ट केली असेल, पेमेंट केला असेल विथ इंटरेस्ट, तर ऑफिसर हॅज टू इश्यू ASMT 12. आता याच्यात एक सिनारिओ असा आहे की समजा तुम्ही 5 पॅरामीटर साठी ASMT 11 काढली आणि व्यापाऱ्यांनी 5ला कंप्लायन्स दिला, पण तुम्हाला 2च पॅरामीटरचा कंप्लायन्स मान्य आहे, तर तुम्हाला ASMT 12 इश्यू करता येत नाही. ASMT 12 कॅन बी इश्यूड ओनली व्हेन ऑल द पॅरामीटर्स आर ऍक्सेप्टेड. म्हणजे समजा असं गृहीत धरून चालू की 5 पॅरामीटरसाठी त्यांनी दिलेला रिप्लाय तुम्हाला मान्य आहे, व्यापाऱ्यांनी ITC रिव्हर्स केलं पण इंटरेस्ट भरला नाही, तर इंटरेस्ट साठी ती केस ओपन राहील. तुम्हाला ASMT 12 इश्यू करता येणार नाही. यू हॅव टू गो फॉर द डिमांड अँड रिकव्हरी सेक्शन. ओके, हा एक भाग. दुसरा एक भाग काय आहे
की काही वेळेला काय होतं की व्यापारी तुम्हाला मॅन्युअल सबमिशन देतो की बाबा आम्ही DRC 3 मध्ये ITC रिव्हर्स केला, वी हॅव ऍक्सेप्टेड द इश्यू. सपोज त्यांनी इंटरेस्ट पण पेमेंट केलं, पण त्यांनी जर का तुम्हाला रिप्लाय मॅन्युअली दिला तर त्याला ऑनलाईन ASMT 11 द्यायला सांगायला पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला तो ऑनलाईन क्लोजर होत नाही आणि मग ते तसं तुम्हाला फीडबॅक मॉड्यूलला रिफ्लेक्ट करता येत नाही. ओके, त्यामुळे त्याला जर का फिजिकली देत असेल, बरोबर जरी असेल तरी त्याला सांगायचं की ऑनलाईन पण तुम्ही हा आम्हाला रिप्लाय द्या. सर आता हॅलो सर, हा येस बोला. काही पॅरामीटर्स मध्ये बोला. त्याने ऑनलाईन आपल्याला रिप्लाय दिलेला आहे SMT 11 मध्ये, आणि अजून आपल्याला काही वॉन्टिंग पाहिजे असेल तर ते पण SMT 11 मध्ये द्यायला पाहिजे का हार्ड कॉपी दिली तर चालेल? नाही, एकदा हे बघा कसं आहे, सिस्टीम पुरता तुम्हाला ASMT 11 खाली काही आलं की मग तुम्ही पुढे डिसिजन घेऊ शकता. लक्षात आलं? आपल्याला तो म्हणजे कसं आहे की डीलरनी रिप्लाय केल्यानंतर ती केस तुम्हाला ASMT 12 साठी जनरेट होईल. डीलरनी जर रिप्लायच केला नाही तर ती तुम्हाला ऍडज्युडिकेशन साठी किंवा त्या म्हणजे पुढच्या प्रोसिडिंगसाठी रेफर करायला लागेल. लक्षात आलं? कुठलाही म्हणजे 5 चे समजा त्यांनी 4च कंप्लायन्स दिले पण ऑनलाईन दिले, ASMT 11 दिले, तर दॅट इज ओके, तुम्ही तुमची पुढची ऍक्शन घेऊ शकता. सिस्टीम साठी सांगतोय आपण. अच्छा, सिस्टीम पर्पज. ओके, आता काय झालं समजा की टॅक्स पेअरनी ASMT ला रिप्लाय सर आवाज येतो? DRC 3 फाईल केलं. आवाज येतोय ना? हा आवाज येतोय ना? पैठणकर बोलतोय. हा बोला बोला. सर पार्शियल जर त्यांना ऍक्सेप्ट केला असेल, 4 पॅरा होते त्यातले 2 पॅरा ऍक्सेप्ट केलेत आणि 2 रिकन्सिलिएशन क्लोज जर झाले, तर अशा परिस्थितीत आपण ASMT 12 त्याला देऊ शकतो का? देऊ शकतो, बिलकुल देऊ शकतो. हो ठीक. तर आता काय झालं बघा की त्याचं जे सबमिशन बघा, त्यांनी काय केलं की DRC 3 पण दिली, पण ते एक्सप्लेनेशन आपल्याला मान्य नाही, तर मग आपल्याला ऍडज्युडिकेशन साठी ते रेकमेंड करायला लागेल. रिप्लाय ऍक्सेप्ट नाही तरी ऍडज्युडिकेशन साठी रेफर करायला लागेल. रिप्लाय दिलाच नाही तरी आपल्याला ऍडज्युडिकेशन साठी रेफर करायला लागेल. आता बॅक ऑफिसला काय करायचं आहे तुम्हाला, तर ती केस सिलेक्ट करून ASMT 10 चं जे ARN आहे तो सिलेक्ट करून तुम्हाला केस इज रेकमेंडेड फॉर ऍडज्युडिकेशन असं करायला लागेल, म्हणजे ती प्रोसिडिंग कंटिन्यू राहील. तुम्ही जर का स्टँड अलोन दुसरा डिमांड अँड रिकव्हरी मधनं सुमोटो प्रोसिडिंग इनिशिएट केले तर ते तितकेसे बरोबर राहणार नाही. ते तुम्ही करू शकता, पण जर का ह्या ASMT 10च्या फ्लो मधनं तुम्ही गेला तर दॅट इज प्रेफरेबल. ठीक आहे, ओके. आता ऍडज्युडिकेशन म्हणजे काय काय करायचं, तर इंटिमेशन आहे DRC 1A, त्याच्यामध्ये परत तुम्ही जे ASMT 10 मध्ये पॅरामीटर्स दिले होते ते येतील, त्यातले 11 मधनं काही ऍक्सेप्ट झाले असतील तर ते ड्रॉप का केले त्याचं रिझनिंग येईल, आणि राहिलेल्या पॅरामीटर्ससाठी परत त्याला इंटिमेशन दिलं जाईल 1A मध्ये. त्याला 15 दिवसाचा वेळ आहे. 1B मध्ये तो रिप्लाय देईल. जर का त्यांनी रिप्लाय दिला, इश्यू ऍक्सेप्ट केला, पेमेंट केलं, आपल्याला मान्य झालं तर DRC 5 मध्ये क्लोजर द्यायचा आहे. आणि जर का त्यांनी पार्शल पेमेंट केलं पण पूर्णतः इश्यूज मान्य नाही झाले तर आपण DRC 1 द्यायचे, आणि रिप्लाय दिला नाही तरी DRC 1 द्यायचे. ओके, DRC 1 ही आपली शोकॉज नोटीस आहे. तर शोकॉज नोटीस नंतर सेम, जर का त्यांनी पेमेंट केलं, आपल्याला मान्य झालं, इंटरेस्ट सकट पेमेंट केलं तर DRC 5 द्यायची, केस क्लोज होईल. जर का आता तो टॅक्स पेअर रिप्लाय देतो तो DRC 6 मध्ये देतो. रिप्लाय मान्य झाला तर आपण DRC 5 देऊ, मान्य नाही झाला तर मात्र DRC 7 इश्यू करायचे. ओके, पार्शली काही असेल तरी तुम्हाला DRC 7 इश्यू करायला लागेल. सर हॅलो. येस, इथपर्यंत काही शंका आहे? येस बोला. हा सर, त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की DRC 7 म्हणजे ती ऑर्डर आहे, बरोबर? हो. हा, आणि DRC 01 ही शोकॉज आहे, जी शोकॉज दिलेली आहे आपण, जे आपण त्याला क्वांटिफाय करून दिलेलं आहे, ती जशाच तशी ऑर्डर मध्ये यायला पाहिजे, त्याच्यात काही डिफरन्स असायला नाही पाहिजे. परंतु इन बिटवीन आपण त्यांना काही पेमेंट केलंय किंवा त्यांना काही कंप्लायन्स केलेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये DRC 01A
आणि DRC 07 हे डिफरन्स असणार आहे त्याच्यामध्ये. असणार की, त्याच्यापेक्षा असणार जास्त की. हा नाही, म्हणजे नाही. त्याच्यापेक्षा DRC 01 ला जी अमाऊंट एक्स अमाऊंट दाखवलेली आहे त्याच्यापेक्षा कमी अमाऊंटची DRC 07 आपण काढू शकतो. त्याच्यापेक्षा जास्तीची Yes, नाही काढता आलोय येणार. बोला. नाही त्याच्यापेक्षा जास्तीची नाही काढता नाही. येणार. प्रोव्हिजन काय सांगते की तुम्ही जी शोकॉस दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंटची ऑर्डर नाही करतायत, किंवा तुम्ही शोकॉस मध्ये समजा 10 इश्यूज दिलेत तर 11व्या इश्यू साठी तुम्ही डायरेक्ट ऑर्डर नाही करू शकत, असा आपला ऍक्ट सांगतो. बरोबर ठीक आहे. बरोबर. त्यामुळे कमी होऊ परंतु शकते, त्यामध्ये- कारण समजा कसं आहे की त्यांनी 11च्या पर्यंत किंवा 1A पर्यंत त्यांनी तुम्हाला सबमिशनच नाही दिलं. तुम्ही DRC 1 इश्यू केली, व्यापाऱ्यांनी सबमिशन दिलं, त्यातलं तुम्हाला पार्शली मान्य झालं तर तुम्ही तेवढा टॅक्स लायबिलिटी कमी करून DRC 7 करू शकता, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. परंतु सर त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण आपल्याला क्वांटिफाय करून द्यायचा. इंटरेस्ट आपण हो, 0 इंटरेस्ट आणि 1 ऍप्लिकेबल पेनल्टी. ती जे काही इंटरेस्ट असेल तो आपण समजा 01च्या डेटला देणार आहे, पण तो 01 आणि 07 हे जे आहे याच्यामध्ये डिफरन्स असणार 2-3 महिन्याचा वगैरे. तर 3 महिन्याचा जो काही इंटरेस्ट असेल तो इंटरेस्ट आपल्याला कमी लावायला लागेल म्हणजे तेवढा. नाही, त्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी की तुम्ही खाली नोट द्या की इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड टिल सो अँड सो डेट किंवा टिल डेट ऑफ दिस काय जे असेल ते, आणि in case the dealer makes the payment late किंवा in case the dealer does not make the payment within that prescribed time limit, the interest will be levied as applicable. असं म्हणून मग तुम्ही 7 मध्ये टोटल इंटरेस्ट लावू शकता. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. ठीक आहे. तर हे होतं सगळं ऍडज्युडिकेशन प्रोसिडिंग. आता आपल्याला बघायचं आहे रिपीट स्क्रुटिनी ऍक्शन. म्हणजे परत परत काही इश्यूज आलेले आहेत. सोपं एकदम, काही अवघड नाही. लॉजिकली विचार केला तर तुम्हाला हे सगळं पटेल. बघा, पहिला सिनारिओ. आता हे का आलं तर आपल्या ज्या सिस्टीम रिलेटेड डिस्क्रिपन्सीच्या प्रोसिडिंग्स आहेत त्या प्रोसिडिंग्स आपल्या बराच वेळपासून चाललेल्या आहेत, साधारण 2 वर्ष. एकदा RFRचे इश्यूज आले, मग त्यानंतर इंटरेस्टच्या केसेस आल्या, आणि त्याच्यामुळं काही वेळेला ट्रान्सफरचं व्हेरिफिकेशन करताना आपण काही डिसअलाउ करून घेतलेला आहे. तर ह्या वेगवेगळ्या खाली आपण DRC 1 दिली आणि DRC 7 केलेली आहे. तर आता ह्याच्यात त्यांनी क्लिअर कट गाईडलाईन दिल्या आहेत. 11A of 2021 हे इंटरनल सर्क्युलर आहे, स्पेसिफिक गाईडलाईन दिलेत. बघा, पहिली कंटिन्युन्सी काय आहे, 5च सिनारिओ आहेत, जास्त नाही. ASMT 10 काढली म्हणजे काय झालं की जुने पॅरामीटर होते पण त्याला तुम्ही ASMT 10 काढलीच नाहीये, आणि आता त्याच केसमध्ये नवीन पॅरामीटर आले, पिरियड तोच आहे किंवा पिरियड आता वाढून आलाय. ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे की ASMT 10 ऍज पर टोटल पॅरामीटर्स, म्हणजे नवीन आणि ओल्ड मिळून तुम्हाला काढायचे आहे आफ्टर व्हेरिफिकेशन. बरोबर, पहिल्या ह्याला तुम्ही काढलीच नाही आणि त्यात आणि पॅरामीटर ऍड झाले. ठीक आहे. तर दुसरी कंटिन्युन्सी काय आहे की ASMT 10 इश्यूड फॉर 1 or more ओल्ड पॅरामीटर्स. बरोबर, ऑलरेडी ASMT 10 काढलेली आहे आणि आता त्याच केसमध्ये नवीन पॅरामीटर आले. तर अर्लियर इश्यूड ASMT 10 मे नॉट बी प्रोसिडेड. म्हणजे तुम्ही नवीन पॅरामीटरसाठी एक मिनिट, पूर्वी काढलेले आहेत ASMT 10 काढलेले आहे 1 or more ओल्ड पॅरामीटर्स, आणि न्यू पॅरामीटर्स नॉट कम्युनिकेटेड म्हणजे जुनेच पॅरामीटर राहिलेले आहेत. तर अर्लियर इश्यूड ASMT 10 मे बी प्रोसिडेड, म्हणजे पूर्वी जी ASMT 10 काढलेली आहे तीच कंटिन्यूड आहे. त्या केसमध्ये नवीन पॅरामीटर आले नाहीत तर त्या ASMT 10 जुन्याप्रमाणे तुम्ही प्रोसिडिंग करू शकता. आता ASMT 10 इश्यू झालेली आहे, ओल्ड पॅरामीटर्स आहेत आणि काही नवीन पॅरामीटर्स लार्ज पिरियड साठी आले. तर जुन्या नोटीसमध्ये जेवढे पॅरामीटर कव्हर झालेत ते सोडून बॅलन्स पॅरामीटर साठी फ्रेश ASMT 10 काढायचे. चौथी पॉसिबिलिटी अशी आहे की तेच आहे, ओल्ड पॅरामीटर्स साठी ASMT 10 इश्यू झालेली आहे, नवीन पॅरामीटर्स आलेले आहेत, ओल्ड आहेत, ऍडिशनल आहेत, पिरियड पण ओव्हरलॅपिंग आहे किंवा लार्ज आहे. बरोबर, म्हणजे सगळं मिक्स झालेलं आहे. तर तुम्हाला लॉजिकली काय विचारायचं आहे, काय विचारात घ्यायचं आहे की जर का पिरियड कॉमन असेल पण पॅरामीटर्स वाढले तर
बॅलन्स पॅरामीटर साठी फ्रेश ASMT 10 काढायचे. जर का जर का पिरियड कमी असेल पूर्वीचा आणि नवीन पॅरामीटर आले लॉंगर पिरियड साठी, तर बॅलन्स पिरियड साठी नवीन पॅरामीटर्स तुम्हाला काढायला लागतील. फ्रेश ASMT 10 फॉर ऑल पॅरामीटर्स. ओके, फॉर पिरियड नॉट कव्हर्ड इन ओल्ड प्रोसिडिंग. म्हणजे ओल्ड सोडून राहिलेल्यासाठी तुम्हाला फ्रेश ASMT 10 काढायला लागेल. त्यानंतर प्रोसिडिंग्स of scrutiny are converted into demand and recovery, which is either continued or closed thereafter, and new parameters are communicated. म्हणजे पूर्वी समजा इंटरेस्ट साठी केस कम्युनिकेट झालेली होती, इंटरेस्ट ऑर्डर तुम्ही करून टाकलेली आहे आणि आता त्या केसमध्ये नवीन पॅरामीटर आले. जर का पिरियड आणि पॅरामीटर आर कॉमन, नो नीड टू इश्यू ASMT 10. म्हणजे आता तुम्हाला पॅरामीटर आले आणि त्याच्यामध्ये फक्त इंटरेस्टचा विषय असेल तर त्याच्या आवाज येत नाही आपला जोशी साहेब. हॅलो, हा ऐकायला येतंय? थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम होता. येते ना ऐकायला तानाजी? हा सर, ऐकायला येते. ओके. आणि येस, तर मी सांगत होतो की जर का पूर्वी काढलेले प्रोसिडिंग्स ओल्ड पॅरामीटर्स असतील, ते क्लोज झालेले आहे डिमांड रिकव्हरीनी, नवीन पॅरामीटर कम्युनिकेट झाले तर तेवढ्या बॅलन्स पॅरामीटर साठी ASMT 10 काढावी लागेल. आणि जर का पूर्वी छोट्याशा पिरियड साठी आले होते आणि आता लार्जर पिरियड साठी नवीन पॅरामीटर्स आले, तर लार्ज पिरियड जो पिरियड आहे त्याच्यासाठी नोटीस काढायची, फक्त जुने पॅरामीटर सोडून द्यायचे. ठीक आहे, हे एवढे 5 कंटिन्जन्सी आहेत. ह्याच्यात लॉजिक एकच आहे की पूर्वी जे कव्हर झालेले आहेत ते सोडून नवीन पॅरामीटर साठी तुम्हाला ASMT 10 काढता येईल. मग ते नवीन पॅरामीटर असू देत किंवा पिरियड वाढलेला असू दे, व्हॉट एव्हर इट इज, त्याच्यासाठी तुम्हाला ASMT 10 काढता येत. ओके, आता 6वी आणि 7वी जे पॉइंट आहेत ते गाईडलाईन आहेत. बघा, हॅलो, हा, कोणाला शंका आहे का काही? ओके, तर 6वीचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ओल्ड अँड न्यू प्रोसिडिंग्स ऑफ स्क्रुटिनी रिझल्ट इन इनिशिएशन ऑफ डिमांड अँड रिकव्हरी प्रोसिडिंग. म्हणजे काय झालं की जुन्याला पण तुम्ही DRC 1 काढलेली, सॉरी DRC 1A काढायची आहे जुन्या प्रोसिडिंगला, आणि नवीन पण पॅरामीटर कम्युनिकेट झाले त्याला पण तुम्हाला DRC 1A काढायची आहे. तर एकच DRC 1A तुम्हाला इश्यू करता येईल जुन्या पण पॅरामीटर साठी आणि नवीन पण पॅरामीटर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये एक अध्यारूप किंवा इम्प्लाइड काय आहे की ओल्ड पॅरामीटर साठी तुम्ही अजून DRC 1A इश्यू केलेली नाही. डीलरचा रिप्लाय आला 11 मध्ये किंवा रिप्लाय आलेलाच नाहीये, बट यू हॅव नॉट इश्यूड द DRC 1A. आणि नवीन पण पॅरामीटर आले त्याला पण ASMT 10 काढली, त्याला पण रिप्लाय आला किंवा रिप्लाय आलेला नाही, आणि यू वॉन्ट टू इश्यू DRC 1A फॉर न्यू पॅरामीटर्स ऑल्सो. तर ह्या दोन्ही केसमध्ये तुम्हाला एकच DRC 1A काढता येईल. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आहे लिमिटेशन पिरियड. लिमिटेशन पिरियड काय सांगतो तर आपल्याला सेक्शन 73 आहे, तर त्या सेक्शन 73 नुसार आपल्याला 17-18च्या ज्या केसेस आहेत त्या मार्च पर्यंत डिस्पोज ऑफ करायच्या आहेत बाय वे ऑफ इश्युइंग DRC 7. तर त्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 5 मंथ्स प्रायर तुम्हाला ASMT 10 काढावी लागेल. ठीक आहे, म्हणून आपण हे काय म्हणतोय
की 17-18 ज्या केसेस आहेत त्या शक्यतो डिसेंबर पर्यंत संपवा, ऍटलिस्ट त्यातल्या 60% संपवा, 40% मार्च पर्यंत संपवा आणि 18-19 जून 22 पर्यंत तुम्ही 60% संपवा. अशा ह्या आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या ह्यासाठी आहेत. ओके, येस. अपडेटिंग द केसेस इन फीडबॅक मॉड्यूल हे तुमचं ट्रेनिंग झालेलं आहे, त्याच्यामुळं आय विल नॉट गो इन टू दॅट डिटेल. सोपं आहे ते. आणि टाइमलाईन बघा की मॅक्सिमम टाइमलाईन जी आहे ती 180 डेज आहे फ्रॉम द कम्युनिकेशन ऑफ द केसेस. म्हणजे जास्तीत जास्त 6 महिन्यात आपल्याला ह्या केसेस डिस्पोज ऑफ करायच्या आहेत आणि त्या लॉजिकनी असं सांगितलेलं आहे की डिसेंबर 31 पर्यंत तुम्ही ह्या केसेस संपवायच्या, बरोबर. तर अशा पद्धतीनं रिटर्न स्क्रुटिनी चा जर का आपण विषय लक्षात घेतला तर एवढे सगळे पॅरामीटर्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. सो दॅट्स द एंड ऑफ माय प्रेझेंटेशन. काही शंका आहेत, काही क्वेरीज आहेत? हा, कुणाला काही शंका आहेत का? सर साहेब, हा बोला बोला. सर आता आपण ऑर्डर पास केली आणि आपल्याला SMT 11 मध्ये त्यानं आन्सर दिलं नसेल आणि नंतर समजा त्यानं आपल्याला दाखवलं की मी माझं पेमेंट वगैरे मी केलेलं आहे, तर अशा वेळेला रेक्टिफिकेशन किंवा काय असं प्रोव्हिजन आहे का? आहे की DRC 7 ला रेक्टिफिकेशन होऊ शकतं. DRC 8 नावाची ऑर्डर आहे. अच्छा. डीलर ऑनलाईन अप्लाय करू शकतो रेक्टिफिकेशनला. ओके सर. हा सर, DRC 01A ऑनलाईनच कंपल्सरी काढायची आहे का? होय मॅडम, आता ते ऑनलाईन अवेलेबल झालेलं आहे. पूर्वी ते नव्हतं, आता एक साधारण महिन्यापूर्वीपासून ते मॉड्यूल ऍक्टिव्हेट झालेलं आहे. सो इट इज ऍडवायजेबल की तुम्ही ती DRC 1A ऑनलाईन काढावी. कारण काय होतं की ते प्रोसिडिंग कंटिन्यू राहतं, सिस्टीमला दिसतं. तुम्ही जर मॅन्युअल ती काढली तर मग त्याची कॉपी तुम्हाला ती परत 1 ला अटॅच करायला पाहिजे आणि वन्स द मॉड्यूल इज गो लाईव्ह तुम्हाला ते ऑनलाईनच करावं लागेल. कारण आपल्या पूर्वीच्या इन्स्ट्रक्शन मध्ये पण म्हटलंय की टिल दॅट नोटीस किंवा दॅट ऑप्शन इज मेड अवेलेबल ऑन बॅक ऑफिस पोर्टल द DRC 1A विल बी इश्यूड ऑफलाईन असं म्हटलेलं होतं किंवा मॅन्युअली. त्यामुळे शक्यतो आता इथून पुढे जे काढणार ते ऑनलाईनच काढा. ओके. आणि मग आमचं मगाशी पण एका सरांनी विचारला होता तोच प्रश्न परत रिपीट होईल, सॉरी माझा. पण मग आमचं म्हणणं आहे की इंटरेस्ट जो लावणार आहोत आम्ही तो फेब्रुवारी पर्यंत ऑलरेडी लावून दिला तर चालणार आहे का? चालतं ना, दोन्ही त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी चालतात मॅडम. की एक तर तुम्हाला इंटरेस्ट तसा लावण्यात फार प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही फुटनोट टाकू शकता की इंटरेस्ट अँड पेनल्टी विल बी लेविड ॲज ऍप्लिकेबल ऍट द टाइम ऑफ पासिंग ऑफ DRC 7. ओके, असं म्हणू शकता. किंवा तुम्ही तिथे कारण काय होतं की तुम्ही क्वांटिफाय करून दिलं त्याला आणि त्यांनी समजा एका महिन्यात पेमेंट केलं तर मग तुम्हाला ऑर्डर करायची गरज नाही. ठीक आहे. हा, त्यामुळे तुम्ही ते क्वांटिफाय करून द्यावं त्याला आणि खाली लिहावं की दिस इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड अप टू दिस डेट. आणि जर का तोपर्यंत पेमेंट नाही केलं तर इंटरेस्ट विल बी लेविड ॲज ऍप्लिकेबल असं तुम्ही म्हणू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. थँक्यू सर. येस. आणि काही शंका आहेत कुणाच्या? हा बोला. मला ऐकायला येत नाही सर. कुणाच्या शंका आहेत काही? ओके, डिस्कशन चांगलं वाटलं का? हा बोला. 78 आणि 79 मध्ये खूप आर्ग्युमेंट होत आहेत त्या डीलरचे, जे ऍक्सेप्ट आपण करू शकत नाही. काही आपल्याकडे जजमेंट पास झाले असेल तर त्याच्या कॉपी दिल्या तर आम्ही सांगू शकतो, कारण बराच वेळ आमचा या आर्ग्युमेंट मध्येच जातो 78-79 पॅरामीटर. हो, जजमेंट असं नाहीये, पण एक राईटअप एक तयार केलेला आहे आम्ही. ते मी जरा ट्रेनिंग सेक्शनला शेअर करतो, मग ते इंटर्न तुम्हाला मेल करतील. जजमेंट असं काही म्हणजे काय झालंय, ह्या इश्यूला अजून फायनलिटी आलीच नाहीये. जजमेंट असतं तर आपण तसा विचार केला असता,
पण ते काय करतात की लिगॅलिटी चॅलेंज करायचा प्रयत्न करतायत आणि मग त्याच्यामुळे आपण थोडंसं गोंधळून जाणं स्वाभाविक आहे. पण त्याला त्यांचं आर्ग्युमेंट आणि आपलं डिपार्टमेंटचं म्हणणं असं एक साधारण आम्ही आमच्या इथे थोडंसं राईटअप तयार केलंय. ते तुम्हाला मी सगळ्यांना शेअर करतो, तुम्ही ते बघा, त्याच्यामध्ये एडिट करा, ऍड करा आणि मग तुम्ही ते वापरू शकता. पण हे ऑफिशियल ओपिनियन नाही, दिस इज आवर पर्सनल ओपिनियन. कसं काय माहिती ट्रेनिंग बरं, हे डिस्कशन बरं वाटलं का वेळ वाया गेला असं नाही वाटलं? नाही खूप आयडिया क्लिअर झाल्या. हो ना, ओके, दॅट वॉज द पर्पज. कारण काय होतं की बऱ्याच वेळा आपण काम करत असतो त्यावेळी फ्लो मध्ये लक्षात येत नाही, पण असं जरा व्यवस्थित शांतपणे बघत जर का आपण त्या प्रोव्हिजन्स अभ्यास केला तर त्याचं जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येतात. बरोबर, ओके, येस. तर हा बोला. सर्वांच्या शंका झाल्या? नोडल 9, नोडल 13? येस सर. नोडल 13 मधून काय आहे शंका अजून? देशमुख साहेब, देशमुख साहेब, बरं. मी आता आपलं जे आता ट्रेनिंग सेशन झालं, एक फीडबॅक मॉड्यूल आणि लिगल प्रोव्हिजन अँड प्रोसिजरचं सचिन जोशी साहेब आणि आडके साहेबांनी जे दिलं, त्यांना शॉर्ट नोटीसवर त्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन करून आपल्याला ज्या ज्या शंका होत्या त्या बऱ्यापैकी क्लिअर केलेल्या आहेत. त्यांचं हे जे मार्गदर्शन आहे किंवा हे जे ट्रेनिंग आहे हे आपल्याला सर्व जीएसटी ऑडिट आणि स्क्रुटिनीच्या प्रोसिजरमध्ये उपयोगी पडेल. ह्या दोघांचे मकरंद देशमुख साहेब आणि आशिष शर्मा साहेब यांनी आपल्या 2 डिव्हिजनसाठी विशेष ट्रेनिंग आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि ह्या ट्रेनिंग सेशन अजून काही कोणाला शंका नाहीत ना, मग आपण एंड करू शकतो. जोशी साहेब, तुम्हाला काय सांगायचं आहे अजून? नाही सर, मी डिस्कशन केलेलं आहे. फक्त मला असं म्हणायचं की ह्याच्यात काही फीडबॅक असेल तर तो जरा माझ्यापर्यंत पोहोचवा. सेशन कसं झालं हे पण आता तुम्ही सांगितलेलंच आहे. आय होप इट इज युजफुल. पण तरी सुद्धा काही स्पेसिफिक फीडबॅक असेल तर ऐकायला अवश्य आवडेल. मी माझं पीपीटी शेअर करतोय सगळ्यांना, त्याच्यामध्ये माझा मेल आयडी आहे, माझा फोन पण आहे. वी कॅन डिस्कस सर्टन इश्यूज एनी टाइम. ओके, अँड थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी द अपॉर्च्युनिटी to address such August gathering, and thank you very much sir. Good day. Thanks a lot जोशी सर. हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय. हॅलो, हा, धन्यवाद जोशी सर. तुम्ही एकदम शॉर्ट नोटीसवर मला वेळ दिलात. आणि ऑनररी जेसी सरांना मी विनंती करेन सर, अजून आपल्या काही एक्सपेक्टेशन्स काही होती ट्रेनिंग करण्याच्या फुलफिल झाल्या का, आणि अजून काही एक्सपेक्टेशन्स आहेत का, त्याच्यावर सर आपण काही सांगितलं तर बरं होईल. जे जे काही इश्यू होते ते ऑलरेडी त्यांनी ऍड्रेस केलेले आहेत. ते जसं म्हणाले की विशेष काही जर प्रॉब्लेम असतील, समजा इन प्रोसेस कधी काही प्रॉपअप होऊ शकतात प्रॉब्लेम, ते आम्ही त्यांच्याशी इंडिव्हिज्युअली शेअर करू, त्यांच्याकडून सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करू. मी ऑफिसर्स नाही सर्वांना हे करतो, सूचना करतो की त्यांनीही जोशी साहेबांशी इंडिव्हिज्युअली जरी संवाद साधला आणि आपली अडचण लगेचच्या लगेच सॉल्व्ह केली तर आपल्याला ही प्रोसेस जी आहे स्क्रुटिनीची, ही ऑनरेबल सीएसटी सरांनी जे आपल्याला वेळ दिलेला आहे त्या वेळेत आपण कंप्लीट करू शकतो. तरी आपण सर्वांनी काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधा, नसेल तर डायरेक्ट तुम्ही जोशी साहेबांशी संपर्क साधू शकता असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. येस सर. तर जोशी साहेब आणि आडके साहेबांचं खूप खूप आभार. मकरंद देशमुख साहेब, मी तुमच्याकडे आता समारोप करण्यासाठी देतो. येस येस सर, आपण परत आता सगळ्यांना विनंती आहे की 3 वाजता म्हणजे 3ला 5 कमी असताना जॉईन व्हा, कारण आपल्याला बीओचं आपल्याला सेशन आहे ते 3 वाजता स्टार्ट करायचं आहे. तुम्ही वेळेवर जॉईन झालात तर सेशन वेळेवर संपेल, म्हणजे तुम्हाला पण ऑफिसमध्ये पुढे निघायचं किंवा काही लांब जाणारे असतात त्यांना त्याच्यासाठी बरं होईल. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी वेळेवर 3ला 5 कमी असताना म्हणजे 2:55ला जॉईन व्हा. आपण 3 वाजता बीओचं सेशन स्टार्ट करू. आणि धन्यवाद जोशी सर वन्स अगेन. आणि आपलं हे सेशन आता इथे संपवतोय आपण. थँक्स अ लॉट सर.